जल्दी से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की हरी पवित्र नाम में सब पवित्र लोगों में समझ लेता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। इस जीवन की यात्रा में प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमें मिलकर के प्रभु का महिमा करने के लिए, प्रभु की आराधना करने के लिए प्रभु ने हमें सहायता दी। या जीवन प्रवासामध्ये पुन्हा एकदा या पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र येऊन प्रभूची स्तुती आराधना करण्याकरता प्रभूने आपल्याला दिला। प्रभु का वचन सीखना कितना अच्छी बात है। देवाचं वचन शिकणं किती चांगलं आहे। सुसमाचार एक इंसान को धरती से स्वर्ग पहुंच जाता है आणि सुवार्थ जी आहे ती एक मनुष्याला पृथ्वीपासून स्वर्गात पोहोचवते। स्वर्ग में जाने के लिए बहुत लोगों की इच्छा रहता है आणि स्वर्गामध्ये जाण्याची खूप लोकांची इच्छा राहते। लेकिन कैसे स्वर्ग पहुंचेगा मालूम नहीं। आणि स्वर्गामध्ये कसं जायचं पण ते लोकांना माहित नाही। अभी चंद्रमा तक जाने के लिए लोग कितना प्रयास करते हैं आणि चंद्रावर जाण्याकरता लोक किती प्रयत्न करतात है ना। फिर स्वर्ग की बात सोचेगा तो ये तो मनुष्य से होने वाला बात है ही। आणि जर स्वर्गाची गोष्ट म्हणायचं म्हटलं तर हे मनुष्याकडून शक्य नाही। है स्वर्ग है करके विश्वास करने वाले लोग तो बहुत कम है। आणि स्वर्ग आहे हा विश्वास करणारे लोक सुद्धा कमी आहे। जो है वो है आणि जे आहे ते आहे। वो विश्वास करो ना करो वो सच्चाई सच्चाई है। आणि तुम्ही विश्वास करा किंवा नका करू ते सत्य सत्य आहे। स्वर्ग भी है नरक भी है। आणि स्वर्ग पण आहे आणि नरक पण आहे। इसलिए हमें कहाँ जाना है आणि म्हणून आपल्याला कुठे जायचंय है ना। कई बार कई लोग मतलब जिंदगी में कभी सोचता ही नहीं मरने के बाद मुझे कहाँ जाना है। आणि लोक आयुष्यामध्ये कधी विचार करत नाही की मेल्यानंतर मला कुठे जायचंय है ना। एक बार एक धनवान व्यक्ति उनका बहुत सेवक लोग था और उनका नौकर का घर में रोज सुबह और शाम को बहुत ताली बजाना और गीत और ऐसा कुछ कार्यक्रम चलता है तो ये व्यक्ति को बहुत अचंभा लगा। आणि एक खूप श्रीमंत व्यक्ती त्याच्या जे नोकर होते खूप नौकर्स होते आणि त्याच्यापैकी काही नोकरांच्या घरामध्ये टाळ्या वाजवणं, गीत गाणं, स्तुती करणं हे चालायचं। तर ज्या वेळेला त्या मालकाला समजलं त्याला खूप आश्चर्य वाटलं। तो उन्होंने वो एक दिन एक को बुला के पूछा आणि एक दिवस एकाला त्याने बोलवलं आणि विचारलं, क्या बात है तुम्हारे घर में बहुत हमेशा बहुत ऐसा कुछ गीत होता है, कुछ ताली बजाता है, क्या बात है क्या है। आणि काय भानगड आहे की तुझ्या घरामध्ये टाळ्या वाजवल्या जातात, गीत गायले जातात। तो उन्होंने बोला कि हम प्रभु यीशु मसीह पर विश्वास करता है। आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, हमारा उद्धार हुआ है, आमचं तारण झालंय, हम स्वर्ग जा रहा है। आम्ही स्वर्गात जात आहे। तो हमें स्वर्ग जाने के लिए एकमात्र मार्ग प्रभु यीशु मसीह है। आणि आम्हाला स्वर्गामध्ये जाण्याचा एकमात्र मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे। वो धनवान व्यक्ति ने कहा आणि त्या श्रीमंत व्यक्तीने म्हटलं, अरे तुमको तो स्वर्ग का आनंद पाने के लिए स्वर्ग जाना पड़ता है। आणि तुम्हाला तर स्वर्गामध्ये स्वर्गाचा आनंद घेण्याकरता स्वर्गात जावं लागतं और तो मुझे यहाँ पर स्वर्ग है। आणि माझ्याकरता इथे स्वर्ग आहे। मेरे को यहाँ पर कुछ बात का घटी नहीं, मैं एकदम स्वर्ग में है बोला। आणि या ठिकाणी मला कुठल्या गोष्टीची कमतरता नाहीये, मी तर स्वर्गात आहे। उसने बोला आणि मग त्यांनी म्हटलं, सारे जिंदगी बहुत छोटा है आणि सर हे आयुष्य खूप छोटा आहे और ये छोटा सा जीवन में आपको ये दुनिया का खुशी आपको स्वर्ग लग रहा है तो आपको जानना चाहिए आप ये खुशी में आनंद काल का खुशी मतलब नष्ट होकर के आनंद काल का रोने का जगह में आप जाने वाला है। आणि मग सर तुम्हाला हे माहिती राहिला पाहिजे की आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे, खूप छोटंसं आहे आणि मेल्यानंतरचं जे आयुष्य आहे ते खूप मोठं आहे। त्या छोट्याशा या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वर्गाचं सुख प्राप्त करण्याकरता अनंत कालच्या त्या आयुष्यामध्ये मिळणारं जे सुख आहे त्याला तुम्ही वंचित होत आहात। वो किसान ने उसको समझाया आणि मग तो जो किसान होता, शेतकरी होता, त्याने त्याला समजून मैंने सांगितलं, बोला सर अगर आप सोचिए अगर आपको 1000 साल का आयु है, आणि सर तुम्ही विचार करा जर तुमचं 1000 वर्षाचं आयुष्य आहे आपको पास बहुत धन दौलत है आणि तुमच्याकडे खूप धनसंपत्ती आहे और आपने उसको 100 साल में उड़ा दिया, आणि ते तुम्ही 100 वर्षात उडवले इसके बाद में आपके पास कुछ धन नहीं रहा, आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे काही पैसे राहिले नाही अब भिखारी बन गया, आणि तुम्ही भिकारी झाला, तो फिर बाकी 900 साल आप कैसे जिएगा। आणि मग त्याच्यानंतर 900 वर्ष तुम्ही कसे जगाल दूसरे के पास भीख मांगेगा, आणि इतरांकडे भीक मागाल का, आपके पास खाने पीने के लिए कुछ नहीं होगा, आणि तुमच्याकडे खाण्यापिण्याकरता काही राहणार आपको नाही, कोई काम पर भी नहीं बुलाएगा, आणि तुम्हाला कामावरही कोणी बोलवणार क्योंकि आप नाही, कोई काम का लायक ही नहीं। कारण तुम्ही कामाकरता योग्यच नाही। तब वो थोड़ा सोचने लगा, आणि मग त्यावेळेला तो विचार करू लागला उसको ये बात का गौरव नहीं समझा। आणि या गोष्टीचं गांभीर्य त्याला समजलं नाही फिर उन्होंने तो एक छोटा सा एग्जाम्पल दिया, आणि त्यांनी तर एक छोटंसं उदाहरण दिलं, क्योंकि 1000 साल का व्यक्ति 100 साल आनंद मनाया तो बाकी 900 साल कुछ भी नहीं।
आणि मग 1000 वर्षामध्ये जर 100 वर्ष आनंद केला तर आणि 900 वर्ष उरलेलं काहीच नाही. परंतु प्रियो ऐसे नहीं, आणि प्रियांनो तसं नाही. हमारे ये छोटा सा आयु आणि आपलं हे छोटंसं आयुष्य 60, 70, 80 साल या 100 साल भी आप सोचो, आणि 60, 70 किंवा तुम्ही 100 वर्ष विचार है करा. ना. अगर आप मरने के बाद आणि जर तुम्ही मेल्यानंतर फिर 1000 साल, लाख साल, करोड़ साल नहीं, आणि 1000 वर्ष, लाखो वर्ष, करोडो वर्ष नाही, अनंत काल है, आणि ते अनंत काल आहे. अनंत काल है प्रिय. आणि ते अनंत काल आहे ये प्रियांनो. छोटा सा जीवन में अगर आप ये बात को समझ करके अगर जीवन नहीं बिताया, आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये तुम्ही हे सगळं समजून जर जीवन जगले नाही तर अनंत काल के लिए आपको हमेशा का दुखी बन करके रोना पड़ेगा. आणि अनंत कालामध्ये तुम्हाला निरंतर करता दुःखी होऊन राहावं लागेल. प्रभु की उपस्थिति में आने के बाद आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर सच्चाई को जानो प्रिय, आणि जे सत्य आहे ते जाणा थोड़ा प्रिय. बात सीखो. आणि थोडस शिका. आप कुछ जानता है करके जो अपना समझ छोड़ दो. आणि तुम्हाला काही माहित आहे असं तुम्हाला तुमची ही जी समज आहे ते सोडून द्या. अरे अपने आप को थोड़ा नम्र और दीन करो, आणि तुम्ही स्वतःला थोडस नम्र आणि दीन थोड़ा करा. समझने का कोशिश करो. आणि थोडं समजण्याचा प्रयत्न करा. अब ये धनवान व्यक्ति का क्या हुआ, आणि या श्रीमंत व्यक्तीचं काय झालं. वो एकदम बहुत भयंकर बीमार गिर गया. आणि तो एकदम आजारी पडला. मतलब एक सीरियस अवस्था का कैंसर, आणि एक गंभीर अवस्थेमध्ये आला कारण त्याला कॅन्सर झाला होता. और वो बहुत तड़पने लगा. आणि तो त्या वेदनेने तळमळत होता. तो उसको याद आया, त्यावेळेला त्याला आठवलं. अरे हमारा वो व्यक्ति ने बोला था कि मरने के बाद में स्वर्ग नरक है. आणि त्या माझ्या एका शेतकऱ्यांनी सांगितलं होतं मेल्यानंतर स्वर्ग आणि नरक आहे. उसको बुलाया आणि त्याला और बोलवलं उसको पूछा, आणि त्याला विचारलं अरे स्वर्ग जाने के लिए क्या करना पड़ेगा. आणि स्वर्गामध्ये जाण्याकरता काय करावं लागेल. उसने बोला, त्याने म्हटलं देखो सर, आणि बघा सर, आपका वो जो स्वर्गखाना है ना, पिक का जो घर है, हा जिथे डुकरं राहतात त्यांचं ते डुकरांचं जे घर आहे ना, आपको उधर ही जाना पड़ेगा. आणि तुम्हाला तिथे जावं लागेल. उधर जाके उधर ही उसके अंदर घुटना टेकना पड़ेगा आणि तिथं जाऊन तिथं तुम्हाला गुडघे टेकावं लागेल. और प्रभु यीशु से प्रार्थना करना पड़ेगा. आणि प्रभू येशूकडे प्रार्थना करावी लागेल. क्या बोलते हैं, डुक्कर का घर में मैं जाऊँ और उधर ही घुटना टेकूं, मैं उधर ही प्रार्थना करूं. जाओ जाओ तुम जाओ, हम आई तो कोई जरूरत नहीं जाने. आणि तू काय बोलतोय की मी डुकरा जिथं राहतात तिथं मी जाऊ, तिथं प्रार्थना करू, मी असं काही करणार नाही. तो उसको गुस्सा आया. आणि मग त्याला राग आला. वो कुछ दिन और आगे गया. आणि मग थोडासा तो पुढे अजून काही दिवस झाले. डॉक्टर लोगों ने बोला, आणि डॉक्टरने सांगितलं, सर अभी बहुत थोड़ा समय रह गया, आणि सर आता खूप कमी वेळ राहिला आप बचेंगे नहीं, आणि तुम्ही वाचणार नाही. आपको बचने के लिए कोई मार्ग नहीं, आणि तुम्हाला वाचण्याकरता आता काही मार्ग नाही, आप मरेंगे. तुम्ही मराल. तो उसका डर बढ़ गया. त्याची भीती वाढली. उसने वापस उसको बुलाया. आणि त्याने त्याला परत बोलवलं. यार तो बोला था ना स्वर्ग जाने के लिए मानो एक ही मार्ग है, यीशु मसीह है. तो बोलो मुझे क्या करना चाहिए. आणि तू बोलला होता ना स्वर्गामध्ये जाण्याकरता एकच मार्ग आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तू सांग मला काय करावं लागेल. उसने बोला, त्याने म्हटलं, सर मैंने आपको पहले भी बोला, आणि सर मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना, आपको स्वर्ग का घर में जाना पड़ेगा, आणि तुम्हाला डुकराच्या घरामध्ये जावं लागेल, उधर घुटना टेकना पड़ेगा, तिथे गुडघे टेकावं लागतील. और उधर आपको मैं बोलूंगा ऐसे प्रार्थना करना. आणि मी तुम्हाला सांगेल तशी प्रार्थना करावी लागेल. यार तू वापस वही बात, जाओ यार जाओ, मेरे को तुम्हें कुछ सुनना ही नहीं. आणि यार काय यार तू परत तेच 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 बोलतो, जा मला तुझं नाही ऐकायचं. कुछ समय पार गया. आणि काही वेळ निघवली. अभी उसका तकलीफ बढ़ गया. आणि त्याचा त्रास वाढला. अभी तो चलना फिरना भी मुश्किल हो गया. आणि त्याचं चालणं फिरणं पण आता मुश्किल झालं. डॉक्टर साहब ने बोला अभी सिर्फ थोड़ा गंदा रह गया बोला. आणि मग डॉक्टरनी सांगितलं काही तास राहिले. उसका मेरा डर बढ़ गया. आणि त्याची भीती वाढली. उसने उसको बुलाया, आणि त्याने परत त्या शेतकऱ्याला बोलवलं. यार तू सच्ची मुझे बोल, मुझे स्वर्ग जाने के लिए क्या करना चाहिए. आणि तू खरं खरं सांग मला स्वर्गात जायला काय करावं लागेल. अरे सर मैंने आपको बोला ना, आणि सर मी तुम्हाला सांगितलं ना, आपको सर का जो सुवर. सुअर का वो घर में जाना पड़ेगा, उधर ही घुटना टेकना पड़ेगा और उधर ही प्रार्थना करना पड़ेगा. आणि डुकराच्या घरामध्ये जावं लागेल, तिथं गुडघे टेकवा लागतील आणि तिथं प्रार्थना वो करावं बोलता लागेल. है कि यार अभी मैं मरने वाला है, आणि तो म्हणतो यार आता तर मी मरणार आहे, चलो मैं अभी कहीं भी जाने के लिए जा रहा हूं. आणि चल आता मी कुठं पण जायला तू तयार. मेरा हाथ पकड़ो, आणि तू माझा हात पकड. क्योंकि अभी उठ करके बैठने के लिए भी ताकत नहीं. आणि उठून बसण्याकरता सुद्धा ताकद नाही. लेकिन उसने बोल दिया, आणि त्याने म्हटलं, तो मेरा हाथ पकड़ो, आणि तू माझा हात पकड, मेरे को थोड़ा लेके जाओ, आणि मला चल घेऊन मैं चल. उधर जाने के लिए अभी तैयार है. आणि मी आता तिथं जायला तयार तो आहे. उसने उड़ा के बैठाया. आणि त्याने उचलून त्याला बसवलं. उसने बोला, आणि तो म्हटला, सर इतना काफी है, आणि सर एवढं पुरेसं आहे. आपको उधर जाने का दिल चाहिए था,
आणि तिथं जाण्याचं एक मन तुमचं राहायला पाहिजे आपको होतं. थोड़ा नम्र बनना था. आणि तुम्हाला थोडस नम्र व्हायचं होतं. वो अभी आप नम्र बना आणि आता तुम्ही नम्र झाले. ना. कई लोगों को है ना ऐसा जब तक तगड़ा मार नहीं मिलता बात नहीं मानता. आणि लोक असे आहे ना की जोपर्यंत त्यांना जोराचा फटका बसत नाही तोपर्यंत ते ऐकतच नाही. प्रियो फटका खाने का कोशिश मत करो. आणि फटके खायचं तुम्ही परिस्थिती निर्माण करू नका. प्रभु फटका भी मारेगा. आणि प्रभू फटका पण मारेल. हाँ प्रभु फटका मारेगा. वचन में लिखा है ना. आणि वचनामध्ये लिहिलंय ना की प्रभू फटका मारेल. हाँ प्रभु प्रेम करने वालों को फटका मारेगा. आणि प्रभू ज्याच्यावर प्रेम करतो प्रभू त्याला फटका मारतो. उससे पहले सुधरना कि प्रभु एक बार देख लिया, वो देखने में मालूम होना चाहिए कि मैं सही नहीं है तो मैं सही करना चाहिए मेरा जीवन में. आणि मग प्रभूने एकदा पाहिलं तरी सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे की माझं जीवन बरोबर नाही तर मग आपण आपलं जीवन जे आहे ते बरोबर करायला पाहिजे. बुद्धिमान के लिए इशारा काफी रहता है. आणि जो बुद्धिमान आहे त्याला एक छोटासा इशारा पुरेसा असतो. जो भी है वो व्यक्ति का उद्धार हो गया. आणि त्या व्यक्तीचं तारण झालं. प्रियो हमारे जीवन में हमें प्रभु में उद्धार पा करके जीवन बिताने का कितना महत्व है. प्रभु नहीं चाहता एक भी जन नाश हो जाए. आणि तारण प्राप्त करण्याचं किती मोठं महत्व आहे हे प्रभूला ठाऊक आहे. आणि प्रभूची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. आज भी मैं बहुत लोगों को बोलना चाहता हूँ आजही पवित्र लोकांना मी सांगू जो इच्छितो अभी तक उद्धार नहीं पाया. अजूनपर्यंत ज्यांचं तारण झालं तो ये नाही. आपके लिए, आणि प्रियानो हे तुमच्या ये करता संदेश आपके लिए. आणि हा संदेश तुमच्या करताय. भगवान में एक बार एक जवान ने क्या बोला. आणि एकदा एका तरुणाने काय म्हटलं. सर मैंने नरक में 10 एकड़ जमीन लिया है. सर मी नरकामध्ये 10 एकर जमीन घेतली आहे. आप स्वर्ग जाने के बारे में मुझे क्यों बोलता है. आणि स्वर्गामध्ये जाण्यासंबंधाने तुम्ही मला का सांगता. अगर आपने भी नरक में अगर लेकर रखा है तो ठीक है आप उधर जाओ. आणि मग नरकामध्ये जर तुम्ही जमीन घेऊन ठेवली तर ठीक आहे तुम्ही तिथे जा. लेकिन उधर देखने के बाद आप नहीं जाएगा, भागने लगेगा, तब आपका हाथ पांव बांध कर कुछ बिठा देगा. आणि तुम्ही ते पाहिल्यानंतर मग तुम्ही तिथं जाणार नाही. मग तिथं तुमचे हात पाय बांधून तुम्हाला तिथं टाकण्यात येईल. कितने लोगों ने समझा. ये कोई हल्की बात नहीं. उधर जाना कोई नहीं चाहता. ये जो मजाक में मैं 10 एकड़ लिया, 100 एकड़ लिया, ये सब बात बंडलबाजी करके नरक देखेगा ना, भागेगा भागेगा. दूध लो आपको हाथ पांव बांधेगा तो अभी कहाँ भागता. अभी नहीं भाग सकता. चल फेंक देगा उसमें. आणि मग हे सर्व बंडलबाजी आहे की मी नरकामध्ये जमीन घेऊन ठेवलेली आहे. आणि तुम्ही तिथली परिस्थिती जर बघाल ना तर अजिबात तुम्ही तिथं जाणार नाहीये. तुमची जायची इच्छा राहणार नाही. तुम्ही तिथून पळून जायचा प्रयत्न कराल पण स्वर्गदूत काय करेल की तुमचे हातपाय बांधून तुम्हाला तिथे टाकून देईल. मैं आपको डरा करके मारा आपको फंसाने के लिए नहीं चाहता. आणि तुम्हाला घाबरून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न नाहीये. आप लोगों को ऐसा कोई बात सुन के डर करके प्रभु को दिल भी मत देना. आणि अशा प्रकारे घाबरून कोणी प्रभूला हृदय पण नका देऊ. आप कोई भी प्रभु को दिल देगा तो प्रभु का सूली का प्यार दे करके दिल देना. आणि जो कोणी प्रभूला आपलं हृदय देतो त्याने वधस्तंभाचं प्रभूचं जे प्रेम आहे ते बघून आपलं हृदय और द्या. वो प्यार में आखिरी तक बना रहना. आणि त्या प्रेमामध्ये शेवटपर्यंत राहा. नहीं तो आपका जिंदगी व्यर्थ है. नाहीतर तुमचं जीवन व्यर्थ आहे. तो अभी हम विषय की ओर बढ़ने से पहले मैंने ये 2-3 बात बोलने के लिए आत्मा ने प्रभु साहब मला एक चेतावनी दी, इसलिए आपको बताया. आजच्या जो मरणाचा विषय त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर आत्म्याने या गोष्टी सांगण्याकरता सांगितलं म्हणून सांगत आहे. किसी को बुरा तो नहीं लगा. कोणाला वाईट तर नाही वाटलं ना. ओके प्रभु आपको आशीष दे. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद तो देवो. हम लोगों ने उदार पाया हुआ एक व्यक्ति का अलग अलग अनुभव का बारे में पिछले दिनों में देख रहे हैं. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जे आहेत ते मागच्या दिवसामध्ये आपण पाहत होतो. उसमें हमने पहले देखा नया जन्म, आणि आपण सगळ्यात पहिले पाहिलं की त्याचा नवजन्म. और दूसरा हमने देखा पाप क्षमा. आणि दुसरं आपण पाहिलं की पापांची क्षमा. उसमें हमने बहुत विस्तार से देखा. आणि त्याच्यामध्ये खूप विस्तार रीतीने पाहिलं. और तीसरा हमने देखा धार्मिकता. आणि तिसरं पाहिलं आपलं त्याचं नीतिमत्व. और चारों हमने देखा पवित्रीकरण. आणि चौथं आपण पाहिलं पवित्रीकरण. ये हमारा 4 बात हमने देखा. आणि या 4 गोष्टी आपण पाहिल्या. आज हम देखने जा रहा है कल्याण हमारा छुटकारा. आणि आज आपण पाहायला जात आहोत आपली मुक्ती. हाँ, छुटकारा का अर्थ क्या है. आणि मुक्ती याचा अर्थ काय आहे. छुटकारा का अर्थ है जो पहले हमारा था और वो खो गया वापस पाया. आणि मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे की जे आपलं पहिले होतं पण ते नष्ट झालं किंवा हरवलं आणि मग नंतर पुन्हा सापडलं. पाप करके खो गया हुआ मनुष्य को वापस
इस मला छुटकारा देते बिना वो परमेश्वर की ओर लौट कर आ नहीं सकता। आणि पाप केलेला मनुष्य जोपर्यंत त्याला मुक्ती भेटत नाही तो पुन्हा प्रभूकडे येऊ शकत नाही. क्योंकि यूहन्ना 8:34 में लिखा है, जो पाप करता है वो पाप का दास है। कारण योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 34 वचनामध्ये लिहिलंय की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. है ना। रोमियो 7 अध्याय का 14 वचन में पौलुस ऐसा कहता है, रोम त्याचा 7 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, हम जानते हैं कि व्यवस्था तो आत्मिक है, परंतु मैं शारीरिक और पाप के हाथ बिका हुआ हूँ। मैं शारीरिक और पाप का हाथ में बिका हुआ हूँ। आणि मी एक दैहिक आहे आणि पापाच्या हातामध्ये विकलेला आहे. प्रियो, जो व्यक्ति मसीह में नहीं है, आणि प्रियांनो, जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये नाहीये ये व्यक्ति का अवस्था ये है, आणि त्या व्यक्तीची अवस्था ती आहे पाप के हाथ में बिका हुआ अवस्था। आणि पापाच्या हातामध्ये विकलेली अवस्था. हम ये दुनिया में कोई भी व्यक्ति पाप करके पापी नहीं बना, पाप में जन्म होने के कारण हम पापी बने। आणि या जगामध्ये कुठलाही व्यक्ती पाप केल्या कारणाने पापी झाला असं नाहीये, तर त्याचा जन्मच पापामध्ये झाला म्हणून तो पापी आहे इसलिए वो पाप करते रहता है। आणि म्हणून तो पाप करत राहतो. परंतु जब वो प्रभु में आ जाता है, यीशु मसीह में विश्वास करता है, आणि ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करतो हमारा अवस्था बदल जाता है। आपली अवस्था बदलून जाते. रोमियो के पत्री उसका 6 अध्याय का 17-18 वचन में, रोम त्याचा 6 अध्याय 17-18 वचनामध्ये, परंतु परमेश्वर का धन्यवाद हो हाँ। कि तुम जो पाप के दास थे, पहले तुम पाप के दास थे, अब मन से उस उपदेश को मानने वाले हो गए। देखो प्रभु का वचन आया तब हमने मन से उसका उपदेश को मानने वाला बन गया। आणि हाँ, बोलो। जिसके साथ में ढाले गए थे हाँ। और पाप से छुड़ाए जाकर पाप से अभी तुम छुड़ाया गया क्योंकि तुमने प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया। धर्म के दास हो गए। हाँ, जो भी प्रभु में आया वो व्यक्ति के बारे में बोलता है कि अभी वो पाप का दास नहीं, वो धर्म का दास है। आणि तो आता पापाचा गुलाम नाहीये तर नीतिमत्वाचा गुलाम आहे. जो भी ये दुनिया में नया जन्म नहीं पाया, उद्धार नहीं पाया, धर्मी नहीं बना, पवित्र नहीं किया गया, वो लोग सब अभी भी पाप का दास है। आणि जो कोणी या जगामध्ये जन्मला आणि ज्याचा अजूनपर्यंत तारण झालेलं नाहीये ते सगळे पापाचे गुलाम आहे. परंतु जो जिसको प्रभु ने अपनी लेहू से खरीदा, आणि ज्याला कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताच्या द्वारे विकत वो घेतलं अभी पाप का दास नहीं, आणि तो आता पापाचा गुलाम नाही वो धर्म का दास है। आणि मग तो नीतिमत्वेचा गुलाम आहे. उसका 22 वचन पढ़ रहा, 6 का 22, रोमियो 6:22। परंतु अब पाप से स्वतंत्र होकर हाँ। और परमेश्वर के दास बनकर हाँ। तुमको फल मिला, हाँ। जिससे पवित्रता प्राप्त होती है। हाँ। उसका अंत अनंत जीवन है। हाँ, देखा अभी क्या हो गया, प्रभु ने हमें अनंत जीवन दिया है। आणि प्रभूने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. हमें कई बार कई जगह पर जो प्रयोग जो है, हमें अनंत जीवन मिलेगा, अनंत जीवन है, ऐसा समय में लोगों को लगता है कि अभी मिला नहीं, मिलने वाला है। ऐसा नहीं, हम जो भी प्रभु में विश्वास किया उस समय में वो व्यक्ति को अनंत जीवन मिल गया। आणि काही काही वचनामध्ये असा शब्द प्रयोग आहे की सार्वकालिक जीवन आहे किंवा सार्वकालिक जीवन भेटणार आहे, म्हणून लोकांना काय वाटतं की आपल्याला ते नंतर भेटणार आहे, पण तसं नाहीये. ज्याने कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्याला ते सार्वकालिक जीवन भेटलेलं आहे. अभी जैसा अभी प्रभु यीशु मसीह आएगा तो हमारा उद्धार होगा, उद्धार होगा बोलेगा मतलब क्या है कि हमारा उद्धार होगा, हमारा उद्धार नहीं हुआ, क्या उद्धार हुआ, लेकिन हमारा वो उद्धार शरीर का उद्धार है। परंतु कई बार ऐसा कुछ शब्दों को लेकर के जो लोग वचन को नहीं समझता, वो लोग बोलता है कि ऐसा उद्धार होता ही नहीं है, उद्धार नहीं होता, उल्टा उल्टा बात करता। आणि मग जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आपलं तारण होईल. याचा अर्थ काय की आपलं तारण झालेलं नाहीये का? नाही, निश्चितच आपलं तारण झालेलं आहे. ते आपलं आत्म्याचं तारण झालेलं आहे. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आपल्या शरीराचं तारण होईल. पण ज्याला कोणाला या वचनाचं ज्ञान नाही आहे, त्याचा प्रकाश नाही मिळालेला आहे, ते वचनामध्ये काहीतरी तोडमोड करून शिकवत राहतात. यो हमें वचन को सही रीति में जानना जरूरी बात है। आणि प्रियांनो, वचन योग्य रीतीने जाणणं गरजेचं आहे. कई बार लोग मला बोलता है कि प्रभु उद्धार पाया तो प्रभु पाप कैसे, पाप कर ही नहीं सकता। आणि मग पुष्कळ लोक काय म्हणतात की जर तारण झालेलं आहे तर मग तो मनुष्य परत पाप करू शकत नाही. ज्योति आ गया तो फिर अंधेरा हो ही नहीं सकता। आणि मग जर प्रकाश आला तर मग तिथं अंधकार येऊ शकत नाही. वो बात पक्का है, ज्योति आ गया तो फिर अंधेरा नहीं रहेगा। आणि ती गोष्ट खरी आहे की जर प्रकाश आला तर मग अंधकार येणार नाही. पर आप उद्धार पाया बोल करके आप पाप आपसे नहीं होगा या आप में पाप नहीं, ऐसा बोलना प्रभु को झूठा बनाना है। आणि मग तुमचं तारण झालं आणि मग आता तुमच्यामध्ये पाप नाहीये असं जर तुम्ही म्हणाल तर मग ते खोटं आहे. प्रियो, हम लोग जब तक ये शरीर में है, हम
हमसे पाप होगा। प्रियानो, जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहेत आपल्याकडून पाप होईल. है, जब आपको मालूम है हम लोग कितनी बार लोग अच्छा करना चाहता है लेकिन नहीं होता, क्योंकि उनमें मतलब शरीर इतना प्रबल है उसको होने नहीं देता, और शरीर उनका अच्छे बातों को भी दबाता और वो पाप करता है। इसलिए जब पाला जाए 8 और 10 बजे आणि पुष्कळ लोक आहे की त्या चांगल्या गोष्टी करण्याचा ते प्रयत्न करतात, पण त्याच्याने होत नाहीये. कारण का की त्यांचं शरीर जे आहे ते त्यांना करू देत नाही. पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय 8 आणि 10 वचन. यदि हम कहें कि हमने कुछ भी पाप नहीं, हाँ। तो अपने आप को धोखा देते हैं। हाँ देखा, ऐसा भी धोखा लोग देता भी है, खाता भी है। आणि अशा प्रकारे लोक फसवतात आणि इतरांना देतात पण. हाँ और हमें सत्य नहीं। हाँ, वो व्यक्ति में सच्चाई नहीं है। देखो कितना भारी वजन है प्रिय। आणि बघा किती भयंकर वचन आहे. ये हम लोग पाप नहीं करता वो बात अलग है, मैं आपको कई बार बताया। आणि आपण पाप करत नाहीये ती गोष्ट वेगळी आहे. मी तुम्हाला अगोदर हे सांगितलं. लेकिन हमारे से पाप होता है, आणि आपल्याकडून पाप होत राहतो. इसका मतलब पाप करने का लाइसेंस नहीं हो। याचा अर्थ तुम्हाला पाप करण्याचा परवाना नाहीये. हम कोई जानबूझ कर ऐसा करना, ये प्रभु की दृष्टि में बहुत बड़ा भयंकर सजा की बात है। आणि जाणून बुजून पाप करणं हे प्रभूच्या दृष्टीने खूप भयंकर गोष्ट आहे. उसका 10 भी पड़ेगा। आणि त्याचं 10 वचन आहे वाचा. यदि हम कहें कि हमने पाप नहीं किया, हाँ। तो उसे झूठा ठहराते। किसको? परमेश्वर को झूठा ठहराता है। आणि मग असे लोक की आम्ही पाप केलंच नाही असे म्हणणारे लोक काय करतात? देवाला खोटं ठरवतात. ये किसका बारे में बोला? आणि कोणा संबंधाने म्हटलंय? ये विश्वासियों के बारे में बोला। आणि हे विश्वासणाऱ्या संबंधाने म्हटलंय. विश्वासी कभी कभी है ना, कई बार ऐसा फालतू में इतना तर्क करता है, मेरे को तो मारा उनको ऐसा क्या बोलूं, फिर चुप रहना अच्छा रहता है। आणि मग विश्वासू जो आहे तो कधी कधी अशा प्रकारे तर्क वितर्क करतो आणि मग त्याला काय सांगू, मग गप्प राहणं योग्य राहतं. प्रभु का वचन को नहीं जानता, आणि ते लोक प्रभूचं वचन त्यांना नाही वो समजत. अपने आप को प्रभु से भी बढ़कर पवित्र समझने लगते हैं। आणि मग तो स्वतःला प्रभूपेक्षा जास्त पवित्र समजायला लागतो. फिर धोखा मत करो, प्रियांनो, फसू नका. प्रभु को झूठा ठहरा करके आप अपने आप को ज्यादा पवित्र मत बनाओ। आणि प्रभूला खोटं ठरवून तुम्ही स्वतःला अधिक जास्त पवित्र नका बनवू. हमें रोज पवित्र जीवन बिताना चाहिए। आणि दररोज आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे. अब जब प्रभु में नया जन्म पाया है, छुटकारा पाया है, हमारा उद्धार हुआ है, नया जन्म हुआ है, हमें पाप नहीं करना चाहिए। आणि आपला पापांची क्षमा झालेली आहे, आपला नवा जन्म झालेला आहे, आपण पाप करायला नको. है ना, क्योंकि मैंने पहले 3:9 में लिखा ना, पहिलं योहान 3 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये लिहिलंय ना. जो परमेश्वर से जन्मा है, हाँ। वह पाप नहीं करता। मानो एक्चुअली वो वजन वो पाप करते रहता नहीं। हाँ आगे क्योंकि उसका बीज उसमें बना रहता है, हाँ। और वह पाप कर ही नहीं सकता। देखा, वो पाप करते नहीं रह सकता। आणि तो पाप करत नाही राहत. हाँ, मतलब बोले का अर्थ वो कुछ गिरती होता है तो गिरती में ऐसा बना नहीं रह पाएगा। आणि जर काही चूक झाली तर त्या चुकीमध्ये तो तसाच पडून राहत नाही. तो आजकल का विश्वासी लोगों की अवस्था देख करके मला थोड़ा डाउट ही लगता है कि वो लोग अपने पाप करने के बाद में पाप कबूल भी नहीं करता, पाप से मन भी नहीं भरता, वो पाप में रहता है, पाप में जीता है। तो ये अवस्था एक प्रभु का त्यागा हुआ अवस्था रहेगा। आणि मग काही लोक जे आहेत ते पाप करतात आणि पाप केल्यानंतर ते मान्य पण नाही करत, त्याच्या संबंधाने पश्चाताप पण नाही करत आणि मन परिवर्तनही नाही करत, पण ते त्याच पापामध्ये राहता आणि ते पाप करत राहता. असा जो एक व्यक्ती है तो प्रभु पासून त्यागलेला आहे. क्योंकि प्रभु की आत्मा कभी भी आपको पाप में रहने नहीं देगा, पाप करने नहीं देगा। पाप होता है तो पाप का बार में जिताएगा, मन फिरने के लिए प्रभु की आत्मा हमको प्रोत्साहन देगा और वो प्रभु की आत्मा के सामने अधीन हो जाएगा। आणि मग प्रभूचा आत्मा एक जर निवडलेला व्यक्ती आहे तर त्याला त्या पापामध्ये पडून राहू देत नाहीये, तर त्याला त्या पापाचं ज्ञान देतो, त्याच्या संबंधाने पश्चाताप देतो आणि त्या पापांची क्षमा करून त्याच्यातून तो त्याला बाहेर काढतो. एक व्यक्ति के द्वारा बहुत से लोग प्रभु में आता है तो ऐसे कोई जरूरी नहीं है वो व्यक्ति का उद्धार हुआ होना चाहिए।
आणि एका व्यक्तीच्या द्वारे जर पुष्कळ लोक प्रभूमध्ये येत आहे तर असं गरजेचं नाहीये की त्या व्यक्तीचं तारण झालेलं असलं पाहिजे. वो ध्यान से सुनना, खूप लक्ष देऊन ऐका. क्योंकि आप मतलब ये वचनों को थोड़ा सही रीति में जानना जरूरी बात है. आणि वचन योग्य रीतीने जाणणं जरा गरजेचं आहे. है ना. प्रभु किसी के द्वारा भी किसी का भी उद्धार कर सकता है. आणि प्रभू कोणाच्याही द्वारे कोणाचं तारण करू शकतो. है ना. मतलब उसके लिए शैतान को भी इस्तेमाल करेगा. आणि त्याच्याकरता तो सैतानाचाही उपयोग करेल. शैतान की लोगों को भी इस्तेमाल करेगा. आणि सैतानाच्या लोकांचाही तो उपयोग करेल. है ना. बड़े बड़े चिन्ह चमत्कार करने वालों के द्वारा बहुत लोग प्रभु में आता है. वो भी चिन्ह चमत्कार करने वाला भी स्वर्ग नहीं जाता और छुटकारा पाए में भी बहुत लोग नहीं जाता, लेकिन कुछ लोग जाता भी है. आणि काही लोकांच्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे पुष्कळ लोक प्रभूमध्ये येतात, पण जो चिन्ह चमत्कार करणारा व्यक्ती जो आहे तो सुद्धा स्वर्गात जात नाहीये. आणि त्याच्याद्वारे जे प्रभूमध्ये आलेले त्यापैकी पुष्कळसे ते सुद्धा स्वर्गात जात नाहीये, पण काही लोक निश्चित स्वर्गात जातात. क्योंकि वो लोग सिंसियर मन से गया और वो वचन पर विश्वास किया और वो वचन कार्य करता है, उसका नया जन्म हो गया, वो प्रभु में जरूर मिलेगा. आणि मग काही लोक जे आहे ते एकदम सरळ अंतःकरणाने प्रभूच्या वचनाचा ते स्वीकार करतात आणि वचनाच्या अनुसार चालतात आणि शेवटी ते स्वर्गात जातात. जो कि हमारा जीवन में ऐसा बहुत लोगों का अनुभव है. आणि अशा पुष्कळ लोकांचा अनुभव आहे. मैंने आप लोगों को कई बार बताया हुआ एक गवाही है. आणि पुष्कळ वेळा सांगितलेली साक्ष आहे. है ना. नेपाल में सेवा करने वाला एक 72 साल का एक पास्टर हमारे बीच में आया और उन्होंने बोला मेरे द्वारा 2000 लोग प्रभु में आए. आणि 72 वर्षाचा एक पास्टर आहे नेपाळचा, तो आमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्याद्वारे 2000 लोकांनी प्रभूमध्ये आले आणि बाप्तिस्मा घेतला. हमें से बहुत लोग उसका मीटिंग अटेंड किया है. आणि आपल्यापैकी पुष्कळ लोकांनी त्यांची मीटिंग जी आहे ती अटेंड केलेली आहे. उसका पति का एक हाथ काट करके फेंका गया. आणि त्याच्या बायकोचा आहे एक हात कापून फेकला गेला. बहुत तकलीफ में गुजरा. आणि ते खूप त्रासामध्ये गेले. अभी उन्होंने बोला वो गवाही सुन करके मतलब सब लोग रोया, मैं भी रोया. आणि त्यांची साक्ष ऐकून सगळे लोक रडले आणि मी पण रडलो. क्योंकि इतना मतलब दिल छूने वाला गवाही था. आणि एवढं हृदय स्पर्श करणारी त्यांची साक्ष होती. लेकिन अभी भी प्रभु के आत्मा मुझे बोला ये व्यक्ति का उद्धार नहीं हुआ. आणि तरी सुद्धा प्रभूच्या आत्म्याने मला सांगितलं या व्यक्तीचं तारण नाही झालं. और ऐसे ही हुआ. आणि तसंच झालं. है ना. मतलब बाकी इन सब ने पूरा आपको मालूम है. आणि त्याच्यानंतरची सर्व घटना तुम्हाला ठाऊक आहे. प्रियो मैं उसको पूछा कि आपका उद्धार हुआ है क्या. आणि मी प्रियांनो त्यांना विचारलं का तुमचं तारण झालेलं आहे वो का. बोलता है मेरा बेटा अभी अमेरिका से आने वाला है, आने के बाद हम दोनों मिलकर के बपतिस्मा लेने जा रहे हैं. आणि तो म्हटला की माझा मुलगा अमेरिकेहून येणार आहे आणि तो तिकडून आल्यानंतर आम्ही दोघं मिळून बाप्तिस्मा घेणार आहे. इसके मतलब उसको उद्धार क्या है ये भी नहीं मालूम. आणि याचा अर्थ त्याला तारण काय आहे हे सुद्धा माहित नाही. लेकिन इसने बोला वो बात सही है. शायद 2000 लोग प्रभु में आया होगा, ग्रहण किया होगा, उनमें से कई लोग शायद स्वर्ग में मिले. आणि मग याने सांगितलेलं खरं आहे की कदाचित 2000 लोक प्रभूमध्ये आले असतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ लोक स्वर्गातही भेटतील. पर ये व्यक्ति नहीं मिलेगा. आणि हा व्यक्ती नाही भेटणार. आप देखो ऐसा बहुत लोग हैं. आणि प्रियांनो असे लोक खूप आहेत. मुझे लगता है कि यिर्मयाह 8:20 में मानव बोया काटनी भी खत्म हो गया लेकिन खुद का उद्धार नहीं हुआ. ऐसे एक शब्द है. इर्मया त्याचा 20 अध्याय त्याच्या 8 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये म्हटलेला आहे. कटनी का समय बीत गया, हाँ, correct. फल तोड़ने की ऋतु भी समाप्त हो गई हाँ. और हमारा उद्धार नहीं हुआ. हाँ ऐसा बहुत लोग हैं. आणि असे लोक खूप आहे. प्रियो ये सब बात वचन में जो लिखा है ऐसा नहीं लिखा. आणि वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते असंच नाही लिहिलेलं. तो अभी हमें ये बात को जानना है. आणि आता आपण या गोष्टीला जाणायचंय. मला आज जो उद्धार पाया व्यक्ति है उसको छुटकारा मिला है. आणि तारण प्राप्त झालेला एक जो व्यक्ति आहे त्याला मुक्ती मिळाली. आपको कुछ दिन पहले आपको मालूम है ये जो बिलीग्राम मिनिस्ट्री का एक सेवा का ही हुआ था. आणि बिलीग्राम मिनिस्ट्रीची एक सेवा झाली होती. वहां पर उसमें से एक हमारा ट्रैक निकला था. आणि तिथून एक ट्रॅक निघालं होतं. उसमें एक छोटा हमारा कहानी था. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट होती. एक बच्चा एक नदी के किनारे में बैठ करके एक बोट खेल रहा था. आणि एक मुलगा जो आहे तो नदीच्या तीरावर बोट खेळत होता. वो खुद वो बच्चे ने बनाया हुआ बोट है. आणि ती बोट जी आहे ती त्याच मुलाने बनवलेली आहे. अचानक पानी ऐसा तेज आया तो उसका हाथ से वो बोट नष्ट हो गया.
आणि मग जोरात एक पाण्याचा प्रवाह आला तर त्याच्या हातातून ती बोट सुटून गेली. तो बहुत दुखी हो गया. त्यावेळेला तो खूप दुःखी झाला. पर तो उनका देश में एक वहाँ पर एक बड़ा त्योहार चल रहा था. आणि त्यांच्या त्या देशामध्ये खूप मोठा सण चालू होता. वो त्योहार में उन्होंने बहुत दुकान वाला लगा हुआ है, तो उन्होंने देखा एक दुकान में उसने बनाया हुआ वो बोट वहां पर रखा हुआ. आणि मग त्या ठिकाणी खूप मोठा सण होता तर मग खूप दुकानं होते आणि त्याने पाहिलं की त्यापैकी एका दुकानामध्ये त्यांनी बनवलेली बोट होती. उसने पहचाना. त्याने ती पाहिली उसने वो दुकानदार को बोला, देखो ये मैंने बनाया हुआ मेरा बोट है, मुझे दे दो. आणि त्याने त्या दुकानदाराला म्हटलं की ही मी बनवलेली माझी बोट आहे, ती मला वापस दे. उन्होंने बोला, त्याने म्हटलं देखो बेटो मैंने किसी मछुआरे से लिया है, उसको मैंने $10 दिया, और तुम $10 देगा तो मैं तुम्हें देगा. आणि ते म्हटले, हे बघ मुला, मी एक जो मासे पकडणार होता त्याच्याकडून $10 देऊन ही घेतलेली आहे. जर तू $10 मला देशील तर मी देऊन टाकेन. अभी बच्चे के पास $1 नहीं. आणि आता त्या मुलाकडे तर $10 नाहीये. उन्होंने क्या किया? त्याने काय केलं? उन्होंने जाकर परिश्रम किया, आणि त्याने जाऊन मेहनत केली, काम करके करके $10 कमाया, आणि काम करून करून $10 मिळवले. और उन्होंने वो दुकानदार को दिया. आणि त्याने जाऊन त्या दुकानदाराला वो दिले दुकानदार ने उसको बोट दिया, आणि त्या दुकानदाराने ती बोट त्याला दिली. और वो बोट अपने हाथ में लिया, आणि ती बोट त्याने आपल्या हातात घेतली. और वो बोलता है, आणि तो म्हणतो, ये बोट हे बोट मैंने तुमको बनाया था, आणि मी तुला बनवलं होतं, और तुम मेरे हाथ से नष्ट हो गया, आणि तू माझ्या हातातून नष्ट झालीस. और अभी देख, आणि आता पहा, अभी अभी मैंने दाम देकर खरीदा है, आणि आता तुला मी मोल देऊन विकत घेतलंय. अभी तुम मेरा ही है, आता तू माझीच आहे, अभी तुझे कभी नष्ट नहीं होने देगा. आणि आता मी तुला परत हरू देणार नाही. Praise the Lord. आपको समझ में आया? तुमच्या लक्षात आलं? है ना, हम लोग सब नष्ट हुआ था आपण सगळे नष्ट झालेलो होतो पाप के कारण. पापामुळे. और जो प्रभु ने क्या किया? आणि प्रभुने काय केलं? प्रभु ने हमें दाम दे करके छुड़ाया. आणि प्रभुने मोल देऊन आपल्याला विकत घेतलं. ये कोई छोटी बात नहीं. आणि काही लहान गोष्ट नाहीये. हमें खरीदने के लिए प्रभु को दाम चुकाना पड़ा. आणि आपल्याला विकत घेण्याकरता प्रभूला मोल द्यावं लागलं. कई बार मैंने ऐसे सुना है, आणि पुष्कळ वेळा मी असं ऐकलंय, मनुष्य पापी है तो मनुष्य जर पापी आहे तर, पाप कराने वाला शैतान है, आणि पाप करून घेणारा सैतान आहे. इसका मतलब प्रभु ने किसको दाम दिया? याचा अर्थ प्रभूने कोणाला दाम दिलं? कई लोग बोलता है आणि काही लोक म्हणतात शैतान को दिया. सैतानाला दिलं. शैतान को दिया क्या? सैतानाला दिलं का? नहीं, नहीं, नहीं. नाही नाही नाही, शैतान को नहीं दिया प्रियो. सैतानाला नाही दिलं. ने किसको दिया? कोणाला दिलं? पिता को पित्याला. हाँ, पिता को दिया. आणि पित्याला दिलं. वो बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारा जीवन की छुटकारा हल्का बात नहीं था. आपल्या जीवनाची मुक्ती साधारण गोष्ट नव्हती. है ना, जब आपको सबको याद होगा 49 भजन संगीता का 7 से 9 तक का भजन. आणि स्तोत्र 49 त्याचं 7 ते 9 वचन. हाँ. उनमें से कोई अपने भाई को किसी बात की छुड़ा नहीं सकता है, हाँ. और न परमेश्वर को उसके बदले अब परमेश्वर को उसके बदले प्रायश्चित में कुछ दे सकता है. किसको देना? परमेश्वर को देना है. और आगे क्योंकि उसके प्राण की छुड़ौती भारी है, देखा, उसका प्राण की चुनौती भारी है. वह अंत तक कभी न चुका सकेंगे. मानो ये बात है कि वो दाम दे करके कोई भी नहीं कर सकता, क्योंकि वो भारी है, और चुराने वाला उसे बढ़ करके धनवान होना चाहिए. आणि मग त्याला कोणी मुक्त नाही किंवा सोडू नाही शकत. कारण का? की त्याची किंमत जी आहे ती खूप जास्त आहे, आणि त्याला सोडवणारा त्याच्यापेक्षा श्रीमंत असला पाहिजे. प्रियो, अगर एक ऐसा धनवान व्यक्ति होगा तभी मनुष्य को चुरा सकता है. आणि असा एक श्रीमंत व्यक्ती असेल तरच तो मनुष्याला सोडू शकतो. अब इसका मतलब आपको मालूम है कि एक आत्मा का दाम कितना है? आणि याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे एका आत्म्याचं मोल किती आहे? ये सारा संसार से भी ज्यादा. आणि या सर्व जगापेक्षाही जास्त. बोलने का मतलब, सांगायचं तात्पर्य, सारा संसार में जितना संपत्ति है वो सब देगा तो भी एक आत्मा का छुटकारा नहीं होगा. आणि सर्व जगामध्ये जेवढी धनसंपत्ती आहे ती सर्व जरी दिली तरी सुद्धा एक आत्म्याचं तारण होऊ शकत हमें नाही. छुड़ाने वाला कैसे होना चाहिए? याचा अर्थ आपल्याला जो सोडवणारा आहे तो कसा राहिला पाहिजे. ऐसा कोई संसार जिसके पास है वो ही छुड़ा सकता है. आणि असे पुष्कळ संसार ज्याच्याकडे आहे तोच सोडू शकतो. Praise the Lord. ऐसा कौन है? असं कोण आहे? वो सिर्फ हमारी यीशु मसीह है. आणि तो फक्त आपला प्रभू येशू आहे. हमारी यीशु मसीह के पास धन का कोई कमी नहीं. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे धनाची काही कमी नाही. सारे आदम में पीढ़ी को छुड़ाना बोलेगा तो कोई यीशु मसीह के लिए उनके धन के सामने एक छोटी बात है.
आणि संबंध आदामाच्या पिढीला सोडवणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता करता एक छोटीशी गोष्ट आहे. Praise the Lord. Praise the Lord. मैं अभी ये बात का एक दृष्टांत बोलेगा तो रूत का किताब में रूतच्या पुस्तकामध्ये आपको मालूम है रूत को छुड़ाने वाला एक व्यक्ति है जिसका नाम बोअस है आणि रूतला सोडवणारा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव बोआज आहे. है ना. उसका बारे में क्या लिखा त्याच्या संबंधाने काय म्हटलंय? मतलब रूत का किताब उसका दूसरा अध्याय का 12 वचन पढ़ना. रूत त्याचा दुसरा अध्याय त्याचं पहिलं वचन वाचा. नओमी के पति एलीमेलेक के कुल में हाँ. उसका एक बड़ा धनी कुटुंबी था एक बड़ा धनी कुटुंबी था. जिसका नाम बोअज था. देखा बड़ा धनी कुटुंबी मतलब वो बहुत धनवान था. आणि बोआज जो आहे तो खूप श्रीमंत होता. उसका 20 वचन पढ़ना. 20 वचन वाचा. हाँ. नओमी ने अपने बहू से कहा हाँ. वह यहोवा की ओर से आशीष पाए हाँ. क्योंकि उसने न तो जीवित पर से हाँ. और न मरे हुए पर से अपनी करुणा हटाई. हाँ. फिर नओमी ने उससे कहा हाँ. वह पुरुष तो हमारा एक वो कुटुंबी है. पुरुष जो हमारा एक कुटुंबी है. हमारा कुटुंबी है. मतलब बोलने का मतलब क्या है कि वो हमारा छुड़ाने वाला हमारा कुटुंबियों से है. आणि तो आपल्याला सोडवणारा आपल्या परिवारापैकी एक आहे. मतलब जो व्यक्ति छुड़ाने वाला है वो उसका कुटुंबी होना चाहिए. आणि जो व्यक्ती सोडवणारा आहे तो त्याच्या परिवारातला असला पाहिजे. वो छुड़ाने वाला वो व्यक्ति का सबसे नजदीक का रिश्ता आधार होना चाहिए. आणि मग त्याला सोडवणारा त्याच्या एकदम जवळचा नातेवाईक पाहिजे. अगर उसका 4 अध्याय 5 से 11 तक वचन जो पढ़ेगा तो आणि त्याचा 4 अध्याय त्याच्या 5 ते 11 वचनापर्यंत जर पाहिलं तर ये संभव पूरा आपको मतलब विस्तार से पढ़ने के लिए मिलेगा. आणि हा संपूर्ण संभव तुम्हाला विस्तार रीतीने पाहायला भेटेल. लेकिन मैं शॉर्ट में आपको बोलता हूँ क्योंकि सभी बात पढ़ने के लिए टाइम नहीं. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो. तो अभी बोअस बोलता है मेरे से भी और एक नजदीक रिश्ता तुम्हारा है. आणि माझ्यापेक्षा जास्त जवळचा नातेवाईक तुमचा आहे. मैं कल उससे बात कर लेता हूँ. आणि उद्या मी त्याच्याशी बोलतो. अगर वो तुझे छुड़ाने के लिए तैयार है तो मला वो तुझे छुड़ाएगा नहीं तो मैं छुड़ाऊंगा. आणि मग जर तो तुला सोडवायला तयार असेल तर तो तुला सोडवेल, नाही तर मी सोडवेल. तो दूसरा दिन में बातचीत हो गया. आणि दुसऱ्या दिवशी बोलणं झालं. वो बोलता है कि रूत को अपनाने वाला बात में नहीं हो, खेती वाला मैं लेने के लिए तैयार है, रूत को लेने के लिए तैयार नहीं, और तुझे लेना है तो तू ले लो बोल के अपने मला चप्पल उड़ा के उनको दे दिया. आणि मग तो म्हटला की तिला जर शेतामध्ये कामाला ठेवायचं असेल तर मी तयार आहे, पण तिचा स्वीकार करायला तयार नाहीये. तुला जर करायचं तर तू कर असं म्हणून त्याने चप्पल ती देऊन टाकली. मतलब ये व्यवहार में ऐसा एक वहां पर एक कार्य था. आप लोग वो भाग पूरा पड़ेगा तो आपको समझे. आणि या सगळ्या व्यवहारामध्ये अशा प्रकारचं एक काम होतं. हा भाग पूर्ण वाचला तर तुम्हाला समजेल. तो फिर वो उसने वो रूत को अपनाया. आणि मग बोआजने रूतचा स्वीकार केला. ये वहां का बात. आणि हे आहे त्या ठिकाणची गोष्ट. तो अभी बोलने का मतलब वो व्यक्ति एलीमेलेक का कुटुंबी था, नजदीक कुटुंबी था. आणि तो जो व्यक्ती होता तो एबीमेलेकचा एकदम जवळचा नातेवाईक होता. कोई भी आकर के उनको छुटकारा नहीं दे सकता. आणि कोणीही येऊन तिला मुक्ती नाही देऊ शकत. परमेश्वर के वचन में हर एक बातों का एक क्लियर व्यवस्था रहता है. आणि देवाच्या वचनामध्ये प्रत्येक गोष्टीची एक व्यवस्था असते. लेवी व्यवस्था उसका 25 अध्याय का 25 वचन. लेवी त्याचा 25 अध्याय त्याचा 25 वचन. एक्चुअली क्या है ना, ये एक बात को मैं विस्तार से बोलने आएगा तो आज का पूरा समय उसमें जाएगा. आणि एकच गोष्ट जर विस्तार रीतीने सांगायचं झालं तर पूर्ण वेळ त्याच्यात जाईल. लेकिन आप लोग थोड़ा समझदार है, आपको ये इसका ज्यादा विस्तार नहीं सुनेगा तो भी समझेगा, इसलिए मैं थोड़ा शॉर्ट में जा रहा हूँ. आणि तुम्ही समजदार आहे म्हणून तुम्हाला विस्तार रीतीने नाही सांगितलं तरी चालेल, कारण तुम्ही समजून घेता म्हणून मी थोडक्यात सांगत आज आहे. इसको विस्तार से जानना होगा वो मेरे घर में आना, मैं आपको समझा. आणि ज्याला कोणाला विस्तार रीतीने जाणायचं असेल त्याने माझ्या घरी या, मी सांगेन. भेज रहा हूँ. तो अभी यहाँ पर पढ़िए. यदि तेरा कोई भाई बंधु हाँ. कंगाल होकर अपनी निज भूमि में से कुछ बेच डाले हाँ. तो उसके कुटुंबियों में से हाँ. जो सबसे निकट हो देखा उनका कुटुंबियों से जो सबसे निकट है वह आकर हाँ. अपने भाई बंधु के बेचे हुए भाग को छुड़ा ले. वो आकर के उनको छुड़ा सकता है. आणि मग जर कोणी कोणाकडे काही गहाण ठेवलेलं आहे तर ते त्याला ते मुक्त जर करायचं आहे तर मग त्या घरातल्या जो सगळ्यात जास्त जवळचा नातेवाईक आहे त्याने येऊन ते मग सोडून घ्यायचं. प्रियो, ये कितना मनोहर बात है.
आणि बघा हे प्रियांनो किती मनोहर गोष्ट आहे उसका 47-48 वचन में भी लिखा है। आणि त्याच्या 47 आणि 48 वचनामध्ये सुद्धा लिहिलंय. एक बात मैं आपको याद रहना चाहता हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ. हमारे परमेश्वर कोई भी व्यवस्था को नहीं तोड़ता। आणि आपला परमेश्वर कुठलीही व्यवस्था तोडत नाही. आपको मालूम है जब मत्ती 5:18 में लिखा है कि मैं व्यवस्था को तोड़ने के लिए नहीं, मैं उसको पूरा करने के लिए आया। आणि मध्ये त्याचं 5 अध्याय त्याचं 18 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणतो, नियम शास्त्र तोडण्याकरता नाही तर ते पूर्ण करण्याकरता मी या जगामध्ये आलोय. तो ऐसा है तो प्रभु यीशु मसीह हमें छुटकारा देने के लिए प्रभु ने क्या किया? आणि मग आपल्याला मुक्ती देण्याकरता प्रभूने काय केलं? हमारे कुटुंबियों कराया। आणि आपला नातेवाईक होऊन आला. Praise the Lord। कितना मनोहर बात है प्रियो। आणि किती मनोहर गोष्ट आहे प्रियांनो. हम पाव में गिर गया है तो पाव में शरीर की उस सादृश्य में एक मानो शरीर लेकर के, जिस शरीर में पाप नहीं पर उसकी सादृश्य में होकर के, उसका कुटुंबी होकर के आकर के हमको बचाया। आणि मग आपल्याला पापापासून सोडवण्याकरता पापमय जे शरीर आहे त्याच्या समानतेमध्ये शरीर धारण करून आला, की ज्या शरीरामध्ये पाप नाहीये आणि मग ते शरीर धारण करून येऊन आपल्याला पापांची क्षमा त्याने दिली आणि मुक्ती दिली आणि त्याच्यापासून सोडवलं. प्रियो मैं आपको बताना चाहता हूँ, प्रभु ने जो हमारे लिए किया हुआ हमारे छुटकारा का महत्व अगर आप जानेगा तो आपके अवस्था, आपका प्रभु का प्रति प्रेम, ये सब अभी जो है उससे भी कई हजारों गुण बढ़ जाएगा. आणि मग प्रभूने आपल्याला जी मुक्ती दिलेली आहे त्याचं महत्व जर तुम्ही जाणलं तर मग आता जे प्रभूवर तुमचं प्रेम आहे ते कितीतरी पटीने वाढेल. रोमियो 8 का 3 वचन, रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 3 वचन. क्योंकि जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सकी उसको परमेश्वर ने किया, अर्थात अपने ही पुत्र को पापमय शरीर की समानता में. देखिए पापमय शरीर की समानता में, देखा है हमारी समानता में, हमारा कुल का होकर के, हमारा जात का होकर के, हमारा नजदीक रिश्तेदार होकर के, वो ये दुनिया में पापमय शरीर में उसकी सादृश्य में वो हमारे समान बन करके ये दुनिया में मनुष्य होकर के जन्म लेकर के हमारे बीच में रहकर हमारे पाप को अपने ऊपर लेकर हमारे लिए छुटकारा का मार्ग बनाया. आणि मग आपल्याला मुक्ती देण्याकरता जे पापमय शरीर आहे त्याच्या सदृश्य शरीर धारण करून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्याने आपल्या स्वतःला आपल्याकरता दिलं आणि आपल्याला आपल्या पापांची मुक्ती दिली. बाप रे, ये थोड़ा आप थोड़ा सा मतलब प्रभु के आत्मा में आपने जो आत्मा पाया है तो वो आत्मा में रहकर थोड़ा समझने का कोशिश करो. आणि तुम्ही आत्म्यामध्ये राहून जरा समजण्याचा प्रयत्न करा प्रियांनो. अरे उसमें पाप नहीं, त्याच्यामध्ये पाप नाही वो पाप नहीं जानता, आणि त्याला पाप ठाऊक नव्हतं वो पाप कर ही नहीं सकता. आणि तो पाप करूच शकत नाही. Praise the Lord. आमेन, आपको समझ में आ रहा है? आमेन, आमेन. आमेन. ऐसा प्रभु उसको पिता ने पाप नहीं किया, फिर क्या किया? पाप में शरीर के रूप में भेज करके उनके ऊपर हमारे पाप सौंप करके उसको पाप ठहराया. आणि मग पापमय शरीराच्या सदृश्य शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करून आपल्याकरता या जगामध्ये पाठवलं आणि पापाचं वेतन जे मरण आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर टाकलं आणि मग आपल्याकरता त्याला मरायला लावलं. उसको पापी नहीं बनाया, आणि त्याला पापी नाही बनवलं नहीं बना सकता उसको. आणि त्याला पापी नाही बनवू शकत. दूसरा कुरिन्थी 5:21 वचन आपको याद में आएगा तो आपको समझेगा. दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 21 वचन तुम्हाला ठाऊक असेल तर समजेल. पाप से अज्ञात था, हाँ, वो कौन था? पाप से अज्ञात. पाप से क्या था? आणि तो पापा संबंधाने अजाण असा होता और वो पाप नहीं जानता, आणि त्याला पाप ठाऊक नव्हतं वो पाप नहीं किया, आणि त्याने पाप केलं नाही वो पाप कर नहीं सकता, आणि तो पाप करू शकत नाही वो पाप से अज्ञान था. आणि पापा संबंधाने तो अजाण असा होता. फिर हमारे समान आकर उसने क्या किया या पिता ने उनके साथ क्या किया? आणि मग पित्याने त्याच्यासोबत काय केलं? और पाप से हमारे लिए पाप ठहराया. किसने? परमेश्वर. पिता परमेश्वर ने हमारे लिए हाँ पापी नहीं ठहराया, पाप ठहराया. आणि पिता परमेश्वराने आपल्या सगळ्यांकरता प्रभु येशू ख्रिस्ताला पापी नाही ठरवलं तर पाप असं ठरवलं. ऐसे क्यों किया? असं का केलं? क्योंकि उस हाँ कि हम उसमें होकर हाँ हम मसीह में होकर परमेश्वर की धार्मिकता बन गए. वाह 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 वाह, इतना बड़ी बात है प्रिय. आणि किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो. हमें परमेश्वर की दृष्टि में धर्मी बनाने के लिए आणि देवाच्या दृष्टीने
आपण नीतिमान ठरवण्याकरता होण्याकरता ओह, प्रभु यीशु मसीह में विश्वास करने के लिए अनुग्रह मिला हुआ लोग कितना धन्य लोग हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याकरता कृपा झालेले लोक किती धन्य आहे. आपको उसका गौरव समझ में आ रहा है क्या? याचं गांभीर्य तुम्हाला समजत आहे का? जब आप प्रभु यीशु मसीह मेरा प्रभु है, मेरा उद्धार करता है, वो मेरे लिए मरा, ये सच्चाई आपको प्रभु के आत्मा प्रकाश करके इस पर आप विश्वास करने का उसी क्षण आपको स्वर्गीय पिता पुत्र में ला करके धर्मी घोषणा करके धर्मी करके हमेशा देखते रहे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही या गोष्टीवर विश्वास कराल की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापा करता या जगामध्ये आला आणि माझी सगळे पाप त्याने स्वतःवर घेऊन माझ्या करता त्या वधस्तंभावर मेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, ज्या क्षणाला तुम्ही या गोष्टीवर विश्वास कराल त्याच वेळेला पिता परमेश्वर जो आहे तुमच्या सर्व पापांपासून तुम्हाला मुक्ती देतो, तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा करतो आणि मग परमेश्वराच्या दृष्टीने तुम्हाला तो एक नीतिमान होऊन पाहतो. आपको मालूम है ये जो धर्मी पद का अर्थ हो रहा ठीक से अगर आत्मा में आपको प्रकाश मिलेगा ना, ओ उडी मारते रहेगा. आणि नीतिमान या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला आत्म्यामध्ये जर समजला ना तर तुम्ही आत्म्यामध्ये उडी मारत राहाल. अगर आपका सच में उद्धार हुआ है, आणि जर खरोखर तुमचं तारण झालेलं आहे आपका तर, नया जन्म हुआ है, आणि तुमचा नवा जन्म झालेला आहे तर, फिर हमें कितना नाचना चाहिए. आणि फ्रेंड आपण किती नाचायला पाहिजे. इसने कई विश्वासी लोग क्या बोलता, आणि काही विश्वासू लोक काय म्हणतात, ओ मतलब उधार पाने के बाद में पाप हो गया तो फिर उधार नष्ट हो जाएगा आणि तारण प्राप्त झाल्यानंतर जर पाप झालं तर मग ते तारण नष्ट होईल. और उसको ताली बजाने वाले बहुत लोग हैं. आणि याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक खूप आहे. अच्छा आप मुझे बताओ, अगर कुछ पाप हो गया तो फिर आपका उधार नष्ट हो जाएगा. आणि तुम्ही मला सांगा तुमच्याकडून जर तारण झाल्यानंतर काही पाप झालं तर तारण नष्ट होईल का? प्रियो, आपने उधार कैसे पाया? फ्रेंड, तारण तुम्हाला कसं मिळालं? आपने अच्छा काम करके पाया क्या? की चांगल्या कामाच्या द्वारे तुम्हाला तारण मिळालं का? अगर आपने अच्छा काम करके उधार पाया है तो आप जब अच्छा काम नहीं करेगा आपका उधार जाएगा, वो तो पक्की बात है. आणि जर तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचं तारण जर झालंय तर मग तुम्ही परत चांगलं काम नाही केलं तर तुमचं तारण नष्ट होईल, हे खरं आहे. वो लोग उधार पाया, वो बहुत कठिन में उतना दिन उपवास किया, प्रभु 40 तक किया, उन्होंने 41 किया. ऐसा बहुत स्ट्रगल करके उधार पाया. आणि त्यांनी खूप कठीण परिश्रमाने त्यांचं तारण प्राप्त केलेलं आहे. प्रभूने 40 दिवस उपवास केले, त्याने 41 दिवस केले. और तो प्रियो, हम लोग जो उधार पाया वो उधार कभी नष्ट नहीं होता, आपण जे तारण प्राप्त केलं ते तारण कधीही नष्ट होत नाही. क्योंकि हमने कोई अच्छा काम करके उधार नहीं पाया. कारण आपण कुठलं चांगलं काम करून तारण नाही प्राप्त केलं. हमारे जो करना था यीशु मसीह ने किया, आणि आपल्या करता जे गरजेचं होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताने और केलं. हमने सिर्फ उस पर विश्वास किया. आणि आपण फक्त त्याच्यावर विश्वास केला. समझ में आया लक्षात आलं है ना? हमारे उधार कैसे हुआ? आपलं तारण कसं झालं? एफएससी उसका दूसरा अध्याय का 8 वचन. इफिसकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 8 वचन. क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है, हाँ. और यह तुम्हारी ओर से नहीं हाँ. वरन परमेश्वर का दान है, हाँ. और न कर्मों के कारण. हाँ. ऐसा न हो कि कोई घमंड करे. हाँ देखा, ऐसा काम के ऊपर है तो फिर वो जरूर घमंड करेगा ही. आणि जर कामाच्या द्वारे जर तारण आहे तर तो निश्चितच गर्व करेल. अरे मैं कितना प्रभु को विश्वास करने के बाद है ना, मैं इतना परेशान हो गया, मैं इतना मेरे को संभालना पड़ता है, नहीं तो मेरा उधार चला जाता. आणि मग प्रभूवर विश्वास केल्यानंतर मला एवढं सांभाळावं लागतं ना, नाहीतर मग काय होईल, नाहीतर माझं तारण नष्ट होईल. ऐसा है क्या? असं आहे का? नहीं प्रियो, ये बात है ना, जिसको उधार नष्ट होता है, आणि तारण नष्ट होतं. वो किस बात का उधार है? आणि ते कुठल्या गोष्टीचं तारण वो आहे? हमारा प्राण का उधार है. आणि ते आपल्या जीवाचं तारण आहे. हाँ, ये बात मैं कबूल करता हूँ. आणि ही गोष्ट मी मान्य करतो. जरूर उधार पाया हुआ लोगों का उधार नष्ट होता है. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांचं तारण नष्ट होतं. वो किसका है? आणि ते कोणाचं आहे? आत्मा का नहीं, आणि ते आत्म्याचं नाही, उसका प्राण का उधार. आणि त्याच्या जीवाचं तारण. देखिए, आपका आत्मा का उद्धार और आपका शरीर का उद्धार में
आपका कुछ भी भाग नहीं। आणि तुमचं आत्म्याचं तारण आणि तुमच्या शरीराचं तारण याच्यामध्ये तुमचा कुठला सहभाग नाहीये किंवा याच्यामध्ये तुमचं कुठलं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. नासिक की मंडली बहुत आशीष पाया हुआ मंडली, आणि नाशिकची मंडळी खूप आशीर्वाद प्राप्त केलेली क्योंकि मंडळी. आपको काफी लोगों को ये बात मालूम है। आणि पुष्कळ लोकांना ही गोष्ट माहित आहे. मैं नए लोगों के प्रति भी मैं ये बात को दोहरा रहा हूँ। आणि नवीन लोकांसंबंधाने ही गोष्ट मी सांगत आहे. अगर आप वास्तव में मानव प्रभु का अनुग्रह से उधार पाया है, आणि देवाच्या कृपेने खरोखर जर तुमचं तारण झालेलं आहे आपका रोज उधार होना चाहिए। आणि तुमचं दररोज तारण व्हायला पाहिजे. रोज उधार पाने में अगर आप सक्सेस नहीं हुआ तो आपका उधार नष्ट होगा। वो उधार जो नष्ट होने वाला विषय आत्मा का नहीं, अपना प्राण का है। आणि मग दररोज जर तुम्ही ते विजयी जीवन जर नाही जगले, दररोज जर तुम्ही ते तुमचं तारण जे आहे त्याच्यामध्ये विजय नाही झाले, तर तुमचं ते तारण जे आहे ते नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि ते तारण कुठलं आहे? तुमचं आत्म्याचं नाही, तर तुमच्या जीवाचं तारण आहे. आज बहुत लोगों का प्राण का उधार वो लोग नष्ट कर रहा है। आणि आज पुष्कळ लोक आपल्या जीवाचं तारण जे आहे ते नष्ट करत आहे. प्रियो, आपको मालूम है, आपको अपना प्राण को भी प्रभु के लिए उंडेलने की तैयारी में, समर्पण में जीना है। नहीं तो प्रभु यीशु मसीह ने खुद मत्ती की सुसमाचार उसका 16 अध्याय उसका 25 वचन 24-25 मग ते त्याचा 16 अध्याय त्याचं 24 आणि 25 तो यीशु वचन. ने अपने चेलों से कहा, हाँ। यदि कोई मेरे पीछे आना चाहे हाँ। तो अपने आप का इनकार करे हाँ। और अपना क्रूस उठाए और मेरे पीछे हो ले। हाँ। क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे देखा, जो कोई अपना प्राण, आत्मा नहीं, जो कोई अपना प्राण बचाना चाहे, वह उसे खोएगा। देखा आज बहुत पवित्र लोग क्या कर रहा है, अपना प्राण बचाने के चक्कर में है। इसका मतलब वो अपना प्राण का उधार खो रहा है। आणि पुष्कळ लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ काय आहे की ते आपल्या जीवाचं तारण नष्ट करत आहे. और आगे और जो कोई मेरे लिए अपना प्राण खोएगा हाँ। वह उसे पाएगा। प्रभु के लिए अपना प्राण खोएगा, प्रभु के लिए कष्ट, नष्ट, निंदा, बदनामी। देखो, अभी कोई भी कितना भी आपका बदनाम करेगा तो तूने ऐसा बदनाम क्यों किया, ऐसा कभी पूछना नहीं। पूछने के लिए जाएगा तो आप अपना प्राण का धोखा दे रहे हैं। आणि मग जर कोणी तुमची बदनामी, निंदा, अपमान केला आणि तुम्ही जर जाऊन त्याला विचारलं की तू असं का केलं, ज्या वेळेला तुम्ही त्याला जाब विचारायला जाता, याचा अर्थ का की तुम्ही आपल्या जीवाचं तारण नष्ट करत आहात. आपको ये बात को थोड़ा गहरा, अभी इसका भी और एक क्लास, बहुत लंबा क्लास होने वाला है। मैं आपको बताना चाहता हूँ, आप लोग प्रार्थना करो, ये विषय को अच्छा समझो प्रिय। आणि याचाही एक मोठा क्लास होणार आहे. तुम्ही प्रार्थना करा आणि हा विषय चांगल्या प्रकारे समजून घ्या. तो इसका मतलब क्या है कि आज बहुत लोगों को ये बात का ज्ञान नहीं है कौन सा उधार नष्ट होता है, इसलिए वो बोलता है उधार नष्ट हो जाए। आणि आज लोकांना या गोष्टीचं ज्ञान नाही की ते कुठलं तारण नष्ट होऊन जातं, म्हणून मग ते खोटं शिकवतात. आप प्रभु का बेटा बेटी बन गया है तो वो पदवी आपका कभी नष्ट नहीं होता। आणि प्रभूचा मुलगा आणि मुलगी जर तुम्ही झालेले आहात तर ते पद कधीही नष्ट होत नाही. ये बात में कोई भी प्रकार का धोखा में मत गिरना प्रिय। आणि या गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारे फसू नका. फिर आपको मालूम है कि मानव स्वर्ग नरक में छोटा बेटा है, प्रतिबल में भी फर्क है, मुकुटों में फर्क है, ये सब आपको मालूम है। आणि मग तुम्हाला ठाऊक आहे स्वर्गामध्ये लहान मोठं आहे, प्रतिफळ जे मिळणार आहे ते सुद्धा छोटं मोठं आहे, आणि जे मुकुट आहे त्याच्यामध्येही फरक आहे. आपको मिलने वाला महिमा में फर्क रहेगा। आणि तुम्हाला मिळणारा जो गौरव आहे त्याच्यामध्येही फरक आहे. तो अगर आप प्राण का उद्धार में अगर आप ध्यान नहीं करेगा तो आपको मुकुट तक नष्ट होता है। आणि मग जीवाच्या तारणाकडे तुम्ही जर लक्ष नाही लावलं तर मग तुमचा जो मुकुट आहे तो सुद्धा नष्ट होईल. आपको प्रभु के साथ राज्य करने का जो पदवी है वो नष्ट हो जाएगी। आणि प्रभू सोबत राज्य करण्याचं जे पद आहे ते नष्ट होईल. इसलिए आप आनंददाता दर्शन में हर एक काम करना प्रिय आणि म्हणून त्या सार्वकालिक जीवनाच्या दर्शनामध्ये तुम्ही काम करा. है ना। इसलिए ना प्रभु का वचन को सिखाने के टाइम पर ना एक क्लास बहुत मूल्यवान है प्रिय, आप लोग नष्ट नहीं करना चाहिए। आणि म्हणून देवाच्या वचनाचा एक एक क्लास जो आहे तो खूप बहुमूल्य आहे, तुम्ही तो नष्ट करू नका. ओके, तो प्रभु ने क्या किया, हमें छुटकारा देने के लिए वो हमारे कुटुंबी होकर, सबसे नजदीक का रिश्तेदार होकर के, जो आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था, वचन परमेश्वर था, वो बड़ा जड़दारी होकर ये दुनिया में आया। यूहन्ना 1:14। आणि मग
आपल्याला सोडवण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं की आपला एकदम जवळचा नातेवाईक होऊन आपल्या करता या जगामध्ये आला की जे वचन जे होता ते वचन परमेश्वरासोबत होतं आणि वचन जे आहे तेच परमेश्वर होतं आणि वचन देहधारी होऊन या जगामध्ये आलं. योहान त्याचा पहिला अध्याय पहिलं वचन आणि 14 वचन. तो प्रभु ने क्या किया? प्रभुने काय केलं? इब्रानियों का पत्र उसका दूसरा अध्याय का 14 वचन, इब्री 14 और 15 वचन दोनों पढ़िए. इब्रिकराचा पत्र त्याचा दुसरा अध्याय 14 आणि 15 वचन. इसलिए जबकि लड़के मांस और लहू के भागी है, तो वह आप भी उनके समान उनका सहभागी हो गया, ताकि मृत्यु के द्वारा उसे जिसे मृत्यु पर शक्ति मिली थी अर्थात शैतान को निकम्मा कर दे, और जितने मृत्यु के भय के मारे जीवन भर दासत्व में फंसे थे उन्हें छुड़ा ले. हाँ, देखा? आप देखो, मतलब हमारे कुटुंबी होकर के आकर के आणि आपला एक घरातला नातेवाईक होऊन लड़के वाले मांस और लघु में था, आणि जे मुलं बाळ जे रक्त मासाचे होते स्वयं प्रभु भी उनके समान आया. आणि प्रभु स्वतः रक्त मासाचा होऊन आला. हमने देखा उसमें पाप नहीं था. आपण पाहिलं त्याच्यामध्ये पाप नव्हतं. तो उसने क्या किया? आणि मग त्याने काय केलं? अब देखिए, वो हमारे समान बन करके हमारे लिए मर करके जी उड़ करके मृत्यु के गुलाम में रहने वालों को मृत्यु का भय से भी छुड़ाया. आणि तो आपल्या समान एक तो जीवनामध्ये आला आणि तो आपल्या करता मेला आणि तो पुन्हा पुनरुत्थित झाला आणि जेवढे लोक मरणाच्या भयामध्ये जीवन जगत होते त्याला त्यांनी मुक्त केलं. Praise the Lord. प्रियो, हम लोग कब आनंद जीवन पाएगा? प्रियनो, आपण सार्वकालिक जीवन केव्हा मिळू? मरने के बाद? मेल्यानंतर का? अभी हम आनंद जीवन पाया है. आणि आता आपण सार्वकालिक जीवन मिळवलेलं आहे. कितने लोगों को विश्वास है? आमेन. Praise the Lord. प्रियो, आपको दे दिया ना प्रभु ने. आणि प्रियांनो, प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे ना. कब मिला? केव्हा मिळालं? आपने 1 महीना उपवास करने के बाद. आणि 1 महिना तुमचा उपवास केल्यानंतर का? नहीं है ना प्रियो? नाही प्रियांनो. जिस घड़ी में आपने प्रभु यीशु पर विश्वास किया, आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला कितना अनोखा बात है प्रियो. आणि किती अद्भुत गोष्ट आहे. यौवना का सुसमाचार 5 अध्याय का 24 वचन, ऐसा वचन मारा ना, हजारों बार पढ़ करके आपका दिल की पटरी पर लिखने के लिए मेरे को बहुत आनंद है. आणि योहान त्याचा 5 अध्याय त्याचं 24 वचन, असं वचन हजारो वेळा वाचून ते तुमच्या हृदयरूपी पटलावर लिहिलं जावं याच्यामध्ये मला आनंद आहे. मैं तुमसे सच सच कहता हूँ, हाँ. जो मेरा वचन सुनकर मेरे भेजने वाले पर विश्वास करता है हाँ. वह अनंत जीवन उसका है, हाँ. और उस पर मृत्यु की आज्ञा नहीं होती, हाँ. परंतु वह मृत्यु से पार होकर परंतु वो व्यक्ति मृत्यु से पार होकर, जीवन में प्रवेश कर चुका है. कितने लोगों ने पढ़ा? आमेन. कितने लोगों ने समझा? आमेन. हम आनंद जीवन में प्रवेश करेगा, ऐसा है क्या? आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपण प्रवेश करू असं आहे का? वो मैं आनंद जीवन में प्रवेश करेगा, ऐसा है क्या? आणि मी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल असं आहे का? हम अनंत जीवन में प्रवेश कर चुका है. भूतकाले. सार्वकालिक जीवनामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. हा भूतकाळ आहे. कितना अनोखी बात है प्रियो. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. ये वचन वगैरह पढ़ने के समय में आपका दिल उमड़ता है कि नहीं? आणि हे वचन वाचत असताना तुमच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या होतात का नाही? प्रियो, प्रभु में अनंत जीवन देने के लिए आया. आणि प्रियांनो, प्रभु आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याकरता आला. वो जिस समय में हम प्रभु यीशु पर विश्वास करता है, उसी क्षण प्रभु में आनंद जीवन में प्रवेश कराता है, आनंद जीवन देता है. आणि ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो त्याच वेळेला प्रभू आपल्याला सार्वकालिक जीवन प्रदान करतो. आपका छुटकारा हुआ है कि नहीं? आणि तुमची मुक्ती झाली का नाही? हमें छुटकारा देने के लिए प्रभु ने कितना महान कार्य किया. आणि आपल्याला मुक्ती देण्याकरता प्रभूने किती महान कार्य केलं. मरकोस का सुसमाचार 10 अध्याय का 45 वचन में यीशु मसीह चेलों को कहता है. मार्क त्याचा 10 अध्याय त्याच्या 45 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, क्योंकि मनुष्य का पुत्र इसलिए नहीं आया हाँ. कि उसकी सेवा टहल की जाए, हाँ. पर और इसलिए आया इसलिए आया कि आप सेवा टहल करें आप सेवा टहल करे. और बहुतों की छुड़ौती के लिए देखा मेरे और आपका चुनौती के लिए अपना प्राण दे. अपना प्राण देने के लिए आया.
आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अशा पुष्कळ लोकांच्या मुक्ती करता आपला प्राण देण्याकरता आला. प्रभु ने हमारे लिए मेरे लिए अपना प्राण दिया प्रियो। आणि प्रभूने तुमच्या आणि माझ्या करता आपला जीव दिला. प्रियो, हर एक पवित्र लोग ये बात को जानना है, आणि प्रियांनो, प्रत्येक पवित्र भक्ताने या गोष्टीला जाणायचंय. क्योंकि आपको मालूम है मनुष्य का जीवन कहाँ हमारे लोगों में है, इसलिए प्रभु ने अपना लोगो बहाया। आणि मनुष्याचं जीवन जे आहे ते त्याच्या रक्तात आहे, म्हणूनच प्रभूने आपला रक्त सांडवलं. इसलिए सेंड ऑफ मीटिंग में एफेसुस का मंडली को प्रभु के दास प्रेषित पौलुस बताने वाला उधर का मालव प्राचीनों को बुला करके कहने वाले एक बात प्रेरितों का 20 अध्याय का 28 वचन में लिखा है। आणि प्रेषित त्याचा 20 अध्याय त्याच्या 28 वचनामध्ये प्रेषित पोल इपिस्कराच्या वडील लोकांना बोलवून सांगणारी एक गोष्ट आहे. इसलिए अपनी और पूरे झुंड की चौकसी करें, हाँ। जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है हाँ। कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, हाँ। जिसे जिसे उसने अपने लहू से मोल लिया है। देखा, अपनी लघु से मूल लिया है। आणि ज्याला त्याने आपल्या रक्ताने विकत घेतलेला आहे. प्रियो, इधर हमारे सामने बैठा हुआ आप सब प्रभु यीशु मसीह की लघु से मूल लिया, खरीदा हुआ लोग है। आणि या ठिकाणी बसलेले सगळे लोक प्रभु येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहे. Praise the Lord. Praise the Lord. एक उदार पाया हुआ व्यक्ति को ये समझ हमेशा होना चाहिए। आणि एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला ही समज नेहमी राहायला पाहिजे. अगर आपने उदार पाया है तो तुमचं तारण झालेलं आहे तर आप आगे हमेशा ये बात को जानना, आप अभी तक जैसे जीवन बिताया ऐसे जीवन नहीं बिता सकते। आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, याच्या अगोदर तुम्ही जे जीवन जगायचे याच्या पुढे तसं नाही जगू शकत. क्योंकि प्रभु ने मुझे खरीदा है। कारण प्रभूने मला विकत घेतलंय. Praise the Lord. कितने लोग मानते हैं आमेन, आपको खरीदा ना? आमेन. प्रभु का आप खरीदा हुआ है तो आपका जिम्मेवारी क्या मालूम है? आणि जर प्रभूने तुम्हाला विकत घेतलेलं आहे तर तुमची जबाबदारी काय माहितीये का? पहला कुरिन्दी उसका 6 अध्याय का 19 वचन। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याचं 19 हम वचन. नहीं जानते हाँ। कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है, हाँ। जो तुम में बसा हुआ है, हाँ। और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है, हाँ। और तुम अपने नहीं हो, बस तुम अपने नहीं हो। हाँ क्योंकि काम देकर हाँ, मोल लिए गए हो। बस 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 इतना बहुत हो गया। आणि एवढं पुरेसं आहे. क्या बोला? काय म्हटलंय? कौन बोल मानते हैं ये बात? आणि या गोष्टीवर कोण विश्वास ठेवतो की तुम्हाला किंमत देऊन विकत घेतलेलं आहे? और आप कौन है? आज तुम्ही कोण आहे? आप प्रभु का मंदिर है। आणि तुम्ही प्रभूचं मंदिर आहात. प्रभु आप में रहता है। प्रभू तुमच्यामध्ये राहतो. कितनी विश्वास योग्य बात है प्रियो। आणि किती विश्वास योग्य गोष्ट आहे प्रेरणो. और प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन असं वो सांगतो. वचन को थोड़ा थोड़ा ध्यान से थोड़ा और एक बार देखिए, शुरू से थोड़ा रुक रुक के पढ़िए। हाँ क्या तुम नहीं जानते? हाँ, देखा, एक सवाल से शुरू होता है। आणि ते एका प्रश्नाने त्या वाक्याची सुरुवात होते. एक्चुअली बहुत लोग नहीं जानते, आणि खरं पाहिलं तर पुष्कळ लोकांना नाही माहित. बहुत लोगों ने नहीं समझा। आणि पुष्कळ लोकांनी नाही समजलं. समझे क्या? समजलं का? प्रभु आज सुबह उठने के बाद आज सकाळी उठल्यानंतर आपको ये बात का समझ आपके साथ था? आणि या गोष्टीची समज तुम्हाला होती का? जब आप कुछ बोल रहा था, ज्या वेळेला तुम्ही काही बोलत होते, जब आप कुछ सोच रहा था, काही विचार करत होते, आपके साथ प्रभु है। तुमच्या सोबत प्रभू आहे. इवन अभी भी बहुत लोगों को वो समझ नहीं। आणि एवढंच नाही तर अजूनही काही लोकांना या गोष्टीची समज नाही. मैं प्रभु के उपस्थिति में बैठा मी है। प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलोय. प्रभु मेरा दिल के विचारों को जानता है। प्रभू माझ्या हृदयाचे विचार जाणतो. देखो, अभी भी वो डर के साथ बैठा है क्या? आणि अजूनही त्या भीतीसह बसले का? सच बोलो, खरं सांगा. प्रभु आपको देख रहा है, प्रभू तुम्हाला पाहत आहे प्रभु आपको सुन रहा है। आणि प्रभू तुमचं ऐकत आहे. आप जो काम कर रहा है वो प्रभु देख रहा है। आणि तुम्ही जे काम करत आहात ते प्रभू पाहत आहे. अरे चुपके से भी आप जो करता है प्रभु देखता है ना। आणि तुम्ही गपचिप जरी काही केलं तर प्रभू पाहतो ना. आपके दिल में सोचा ही है गलत बात, तो भी प्रभु ने देखा ना। आणि तुम्ही आपल्या मनामध्ये चुकीचा विचार केला तरी सुद्धा प्रभू पाहतो ना. आप वो बात ध्यान देंगे। ती गोष्ट तुम्हाला माहितीये का? प्रियो, हम लोग नए नियम के मंडली खास करके मैं आपको बताना चाहता हूँ, आपका बहुत सोच विचार भावना और आपका बहुत जो हरकत जो है, आपको उसे बहुत गहरा मन पर की जरूरत है। आणि नवीन कराराची आपण जी मंडळी आहे ते आपण करणारे जे काम
किंवा जे विचार आहे त्याच्या संबंधाने आपल्याला खूप मोठ्या पश्चातापाची गरज आहे. अभी भी सच्चा मसीह जीवन बिताने वाले लोग बहुत कम है. आता ही खरं ख्रिस्ती जीवन जगणारे लोक कमी आहे. कालवरी सूली को मतलब रोज याद करके उस यादाइश में चलने वाले लोग बहुत कम है. आणि त्या कलवरी वधस्तंभाची आठवण करून त्याच्या अनुसार चालणारे लोक खूप कमी आहे. प्रियो, आप ऐसा एक पाखंडी होकर के ऐसा दिखावा का करके आप भक्ति करेगा तो क्या बोलते हैं? पाखंडी बोलते हैं, क्या बोलते हैं? वो दिखावा जो करना, अभिनय करना. तो अभिनय करने वाले होकर के ऐसे दिएगा तो क्या फायदा? आणि मग अशा प्रकारे अभिनय करणारे तुम्ही खोटे खोटे असून एक चांगला विश्वासू आहे अशा प्रकारे एक अभिनय करणारे राहून काय उपयोग? दूसरा बहुत प्रियो, प्रभु का भय मानने वाला दिल चाहिए. आणि प्रभूचं भय बाळगणारं एक हृदय राहायला पाहिजे. जब नीति वचन 8 अध्याय का 14 वचन में लिखा है, नीतिसूत्र 8 अध्याय 14 वचनामध्ये लिहिले, उत्तम युक्ति और खरी बुद्धि मेरी ही है. नहीं 28 का 14. नीतिसूत्र 28 अध्याय त्याचं जो मनुष्य सॉरी, निरंतर मैं 8 को बोला होगा, सॉरी. मतलब कभी कभी मैं करेक्ट वचन नहीं बोलता. 28 का 14. नीतिसूत्र 28 अध्याय 14 वचन. जो मनुष्य निरंतर प्रभु का भय मानता रहता है हाँ। वह धन्य है. हाँ। परंतु जो अपना मन कठोर कर लेता है हाँ। वो विपत्ति में पड़ता है. इसका मतलब क्या है कि याचा अर्थ काय आहे? निरंतर मतलब एक मिनट छोड़ छोड़ करके भी क्या है, निरंतर प्रभु का भय मानने वाला एक दिल चाहिए. आणि निरंतर देवाचं भय बाळगणारं एक हृदय राहायला पाहिजे. प्रियो, क्या आप नहीं जानते आणि तुम्हाला हे माहित नाही का? आप प्रभु की उपस्थिति में आने के समय में कैसे आता? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येताना तुम्ही कसे येता? ये कोई रेलवे स्टेशन में जाकर गाड़ी पकड़ने वाला बात है क्या? आणि रेल्वे स्टेशन वर जाऊन गाडी पकडण्याची गोष्ट आहे का? नहीं प्रियो. नाही प्रिय. आप प्रभु को सही रीति में पहचानो. आणि प्रभूला योग्य प्रकारे तुम्ही समजून घ्या. प्रभु प्रेम है, प्रभू प्रेम आहे साथ ही साथ वो जलन करने वाला आग है. आणि त्याचप्रमाणे भस्म करणारा तो अग्नी आहे. प्रभु बहुत दयालु है, आणि प्रभू खूप दयाळू आहे साथ ही साथ वो न्यायी भी है. आणि त्याचप्रमाणे तो एक न्यायी सुद्धा आहे. वहां पर भाई बिंदी. आणि त्या ठिकाणी भाऊबंदकी नाही. तो हमें ये जानना है कि मैं कौन है. आणि आपल्याला नेहमी हे जाणायचे की मी कोण आहे. प्रियो, आज हमें प्रभु ने खरीदा. आणि प्रियानो, आज प्रभूने आपल्याला विकत घेतलं. आपने एक घर खरीदा, पड़ोसी ला करके आपको उसके अंदर गाय बांधा, आप मानेगा? आणि तुम्ही एक घर विकत घेतलं, तुमच्या शेजारच्याने येऊन त्या घरामध्ये गाय बांधली तर तुम्ही त्याला परवानगी द्याल का? अरे आपने घर क्यों लिया? आणि तुम्ही घर का घेतलं? आपको रहने के लिए, तुम्हाला राहण्याकरता. पड़ोसी का गाय बांधने के लिए क्या? आणि शेजारच्याची गाय बांधण्याकरता आहे का? तो हम लोग कौन है? आपण कोण आहे? हम प्रभु का खरीदा हुआ है. आपण प्रभूचे विकत घेतलेले आहे. प्रभु ने हमें क्यों खरीदा? आणि प्रभूने आपल्याला का विकत घेतलं? प्रभु हमारे में रहने के लिए, आणि प्रभू आपल्यामध्ये राहण्याकरता. प्रभु का राज्य हमारे में लाने के लिए. आणि प्रभूचं राज्य आपल्यामध्ये आणण्याकरता. प्रभु का राज्य कहाँ पर है? आणि प्रभूचं राज्य कुठे आहे? जिसको प्रभु ने खरीदा है वो सब प्रभु के राज्य में. आणि ज्याला कोणाला प्रभूने विकत घेतले ते सगळे प्रभूच्या राज्यामध्ये आहे. वहाँ पर प्रभु की इच्छा होता है. आणि त्या ठिकाणी प्रभूची इच्छा पूर्ण होते. अभी मैं प्रभु का खरीदा हुआ, मैं उधार पाया, परंतु मैं प्रभु का खरीदा हुआ है मुझे नहीं मालूम. आणि माझं तारण झालेलं आहे पण मी प्रभूचा विकत घेतलं हे मला माहित नाही. नहीं ना प्रियो, हम सब प्रभु का खरीदा हुआ है. आणि प्रियानो, आपण सगळे प्रभूचे विकत घेतलेले आहोत. प्रभु हमारे में रहता है. प्रभू आपल्यामध्ये राहतो. इसलिए प्रभु ने क्या बोला? आणि म्हणून प्रभूने काय म्हटलं? आप वापस वो वचन पढ़ना, मैंने पहला कोरिन्थी 6 अध्याय का 19 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय 19 वचन पुन्हा एकदा वाचा. क्या तुम नहीं जानते हाँ। कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है. देखा, हमारे ये देह क्या है? पवित्र आत्मा का मंदिर है. आणि आपलं हे जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मैं आपको कई बार बोला ना, आणि पुष्कळ वेळा सांगितलं ना. प्रभु का मंदिर को मूर्ति नहीं बनाना, आणि प्रभूचं हे जे मंदिर आहे त्याला मूर्ती नका बनवू. उसमें लिपस्टिक नहीं लगाना, आणि त्याला लिपस्टिक लावू नका. इधर उधर सुना करके मानव आभूषण से नहीं सजाना. आणि कानाला इकडे तिकडे छिद्र पाडून त्याला जे ज्वेलरी आहे ते नका परिधान करू. ये सब प्रभु को
हमारे प्रभु का मंदिर को मूर्ति बना करके प्रभु का निंदा करता है। आणि हे सर्व काय आहे की प्रभूच्या जे मंदिर आहे त्याला मूर्ती बनवून त्याची निंदा करतात. प्रभु का मंदिर कितना पवित्र है प्रियो, आणि प्रभूचं मंदिर किती पवित्र आहे प्रभु प्रेम, कितना पवित्र है, आणि प्रभू किती पवित्र आहे, स्वर्ग कितना पवित्र है। आणि स्वर्ग किती पवित्र आहे, स्वर्ग भी प्रभु का दृष्टि में पवित्र नहीं, आणि स्वर्ग सुद्धा प्रभूच्या दृष्टीने पवित्र नाही, प्रभु इतना पवित्र है। आणि प्रभू इतका पवित्र आहे. तो आज प्रभु ने रहने के लिए हमको अपना मंदिर बनाया, आणि प्रभूने आपल्याला राहण्याकरता त्याचं मंदिर बनवलं. तब हमें दुनिया के रीति में हमें सोचना चाहिए, आणि मग जगाच्या रीतीने आपण विचार करायला पाहिजे, दुनिया की रीति में हमें चलना चाहिए। आणि जगाच्या रीतीने आपण चालायला पाहिजे. नहीं, हम प्रभु के लिए अलग किया हुए लोग हैं। आणि प्रभू करता आपण वेगळे केले लोक, प्रभु ने हमें खरीदा है, आणि प्रभूने आपल्याला विकत घेतले, प्रभु ने उसका रहने का मंदिर बनाया आणि है। प्रभूने आपल्याला त्याचं राहण्याचं मंदिर इसलिए बनवलं. हमारे जीवन में प्रभु की इच्छा पूरा होना चाहिए। आणि म्हणूनच आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. इतना धन्यवाद है। किती वापस धन्यवाद. पढ़ना शुरू करो। क्या तुम नहीं जानते हाँ। कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है हाँ। जो तुम में बसा हुआ है हाँ। और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है हाँ। और तुम अपने नहीं हो। तुम अपने नहीं हो, आणि तुम्ही आपले स्वतःचे नाहीये. ये एक शब्द को थोड़ा आप ठीक से समझो। आणि हे एक वचन तुम्ही जरा चांगल्या प्रकारे, आप किसका है? तुम्ही कोणाचे आहात. आप प्रभु में आने के बाद में प्रिय आप अपना नहीं है। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःचे नाहीये. अभी मैं ये एग्जाम्पल इतना ठीक नहीं है। आप सोचो एक व्यक्ति का शादी हो गया, आणि तुम्ही विचार करा की एका व्यक्तीचं लग्न झालं, शादी होने से पहले अपना मनमानी में चलता था, घूमता था, किसी के साथ भी चलता था। आणि लग्नाच्या अगोदर आपल्या मनमर्जीप्रमाणे चालायचा, कोणासोबतही जायचा. पर शादी होने के बाद, लग्न झाल्यानंतर, शादी होने के बाद में भी अपना मनमानी में किसी के साथ घूमते रहेगा तो वो पारिवारिक जीवन अच्छा रहेगा? आणि लग्न झाल्यानंतरही तो कोणासोबत आपल्या मनमर्जीप्रमाणे फिरत राहिला तर मग ते पारिवारिक जीवन योग्य राहील का? नहीं रहेगा। नाही राहणार. आज प्रभु के साथ बहुत लोग इस प्रकार अपनी मनमानी में, अपनी इच्छा में, अपनी अभिलाषा में जी रहा है। प्रियो, आप एक क्रिस्ती व्यक्ति है करके कल करके प्रभु के नाम को निंदा मत करना। आणि आज प्रभू सोबत सुद्धा पुष्कळ लोक अशा प्रकारे जीवन जगत आहे आणि ते स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेत आहे. क्योंकि ऐसा लोगों की द्वारा प्रभु का निंदा होता है करके रोमियो 2:24 में लिखा है। आणि अशा लोकांच्या द्वारे प्रभूच्या नावाची निंदा होते. रोम त्याचा 2 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये लिहिले. आप बोलते हैं कि अब मैं मेरा है, मैं मेरा मनमानी करूंगा, ऐसा मत चलना प्रियो मसीह में। आणि तुम्ही म्हणता मी माझा आहे, मी माझ्या इच्छेप्रमाणे चालेल. ख्रिस्तामध्ये जीवन असं नाहीये, असं चालू नका. मसीह जीवन को समझो प्रिय। आणि ख्रिस्ती जीवनाला समजा प्रियांनो. आप अपना नहीं है, आणि तुम्ही स्वतःचे नाही. आप उद्धार पाए हुए की जन्म तो आप यीशु मसीह का है। आणि तारण प्राप्त झालेलं तुम्ही एक व्यक्ती आहात तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे यीशु आहात. मसीह का जैसा एक अच्छा स्वामी है ही नहीं प्रियो। आणि प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा एक चांगला स्वामी नाहीये वो प्रियांनो. फरो के जैसा एक कठोर स्वामी नहीं है। आणि फारो सारखा एक कठोर अंतःकरणाचा तो स्वामी नाहीये. वो इतना अच्छा है। आणि तो इतका चांगला आहे. तो हमें क्या करना है? आपण काय करायचंय? हमेशा प्रभु की इच्छा मालूम करना। आणि नेहमी प्रभूची इच्छा माहिती करून हम घेणं. किसी प्रकार भी अपना हो या किसी का हो दास नहीं बनना। आणि आपण कधीही कोणाचे गुलाम होऊ नका. उसका 7:23 में लिखा है। पहिले करंदीकराचं पत्र 7 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये लिहिले. तुम दाम देकर मोल दिए गए हो, हाँ। मनुष्य के दास न बनो। हाँ, देखा, तुम मनुष्य का दास ना बनो। आणि तुम्ही मनुष्याचे गुलाम होऊ नका. प्रियो, आप प्रभु में बना रहना प्रियो। आणि प्रियांनो तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा. हमारे छुटकारा हुआ है। आणि तुमची मुक्ती झालेली आहे. कैसे छुटकारा मिला? आणि ती मुक्ती कशी मिळाली? परमेश्वर का मेमना मसीह का हमारे लिए लोग बहाया। आणि देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त याने त्याचं रक्त आपल्या करता सांडवलं. जब आप प्रभु का वचन को प्रभु की आत्मा का अधीन होकर के अगर पढ़ेगा ना, आणि देवाचं वचन देवाच्या आत्म्याच्या अधीन होऊन जर तुम्ही वाचाल ना, एक एक वचन पढ़ने के समय में आपका आंख भर जाएगा। आणि एक एक वचन वाचत असताना तुमचे डोळे भरले जातात. हम कितना मूल्यवान लोग हैं प्रियो। आपण किती मूल्यवान लोक आहेत. आज प्रभु का दृष्टि में हम लोग बहुत मूल्यवान है, आणि प्रभूच्या दृष्टीने आज आपण खूप मूल्यवान आहोत. क्योंकि प्रभु ने हमें मूल्यवान लोगों से खरीदा है। कारण प्रभूने मूल्यवान रक्ताच्या द्वारे आपल्याला विकत घेतले. इसका दाम एक छोटा दाम नहीं है प्रियो। याची किंमत एक साधारण किंमत नाहीये. पहला पत्रोस पहला अध्याय का 18-19 वचन। पहिले पेत्र पहिला अध्याय 18-19 वचन. क्योंकि तुम जानते हो कि तुम्हारा निकम्मा चाल चलन हाँ। जो बाप दादों से चला आता है, उससे तुम्हारा छुटकारा चांदी सोने अर्थात नाशवान वस्तुओं के द्वारा नहीं हुआ। प्रियो, कोई हमारा छुटकारा हुआ वो किससे हुआ, इतना थोड़ा गहराई से समझो।
आणि तुमचं तारण झालं ते कसं झालं हे जरा गहनतेने समजून घ्या. प्रियो, नाश होने वाला कोई वस्तु से नहीं, आणि नाशवंत वस्तूच्या द्वारे नाही. और ऐसा होता तो हमारा छुटकारा भी नाश हो जाता, आणि असं जर असतं तर आपली मुक्ती जी आपल्याला मिळाली तीही नाश झाली असती. परंतु हमारे छुटकारा नाश नहीं होगा कभी, आणि आपली मुक्ती जी आहे ती नाश होणार नाही. क्योंकि हमारे छुटकारा कैसे हुआ? कारण आपल्याला मिळालेली मुक्ती कशी मिळाली. वो सोना चांदी नाश होने वाला वस्तुओं से नहीं, सोना चांदी भी नाश होगा. आणि सोने चांदी आणि नाशवंत वस्तूच्या द्वारे नाही, कारण सोने चांदीही नाश होऊन जाईल. परंतु कैसे हुआ? मग कसं झालं? पर निर्दोष और निष्कलंक हेमने हाँ। अर्थात मसीह के बहुमूल्य लहू के द्वारा हुआ. हालेलुया. आमेन. ये पढ़ने मुझे भजन में पढ़ने के समय में छुटकारा पाए हुए लोग हमें मिला हुआ छुटकारा का गौरव समझता है क्या प्रियो? आणि हे वचन वाचल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे मुक्ती आहे त्या मुक्तीचं गांभीर्य समजतात का प्रियांनो? प्रियो, परमेश्वर का सबसे मूल्यवान बात परमेश्वर का लघु है, परमेश्वर का ही लघु देख करके हमें खरीदा बनोगे. आणि परमेश्वराकरता सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट त्याचं रक्त आहे. आणि परमेश्वराने आपलंच रक्त देऊन आपल्याला विकत घेतलंय. अगर किसी का रक्त में मिल गया, हम बच गया, तो व्यक्ति से हम कितना आभारी होगा. आणि कोणाचं रक्त आपल्याला वाचवण्याकरता मिळालं आणि त्याच्याद्वारे जर आपण वाचलो तर त्या व्यक्तीचा आपण किती आभारी राहू. तो हमें मिला हुआ वो लघु कैसे लघु है? आणि आपल्याला मिळालेलं रक्त ते कसं रक्त आहे? हाँ, निर्दोष और निष्कलंक लघु, आणि निर्दोष आणि निष्कलंक असं रक्त जिसमें अनंत जीवन है. ज्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. इसे हमें मिला हुआ छुटकारा कैसा है? आणि म्हणूनच आपल्याला मिळालेली मुक्ती कशी आहे? हमेशा का छुटकारा. आणि निरंतरची मुक्ती. पहला जब इब्रानियों का पत्री उसका 9 अध्याय का 11-12 वचन जब पढ़ता है, आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय 11-12 वचन आपण वाचतो. परंतु जब मसीह आने वाली अच्छी वस्तुओं का महायाजक होकर आया तो उसने और भी बड़े और सिद्ध तंबू से होकर हाँ। जो हाथ का बनाया हुआ नहीं हाँ। अर्थात इस सृष्टि का नहीं हाँ। और बकरों और बछड़ों के लहू के द्वारा नहीं बकरों और बचने के लहू के द्वारा नहीं, और अपने ही लहू के द्वारा वाह 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 वाह, अपने ही लहू के द्वारा एक ही बार पवित्र स्थान में प्रवेश किया हाँ। और अनंत छुटकारा प्राप्त किया. कौन सा छुटकारा? अनंत छुटकारा. अनंत छुटकारा. ये छुटकारा कभी नष्ट नहीं होगा. आणि सार्वकालिक मुक्ती जी आहे ती प्राप्त केली की जी कधीही नष्ट होणार नाही. प्रियो, हमें मिला हुआ छुटकारा अनंत छुटकारा. आणि प्रियांनो, आपल्याला मिळालेली जी मुक्ती आहे ती सार्वकालिक मुक्ती आहे. वो छुटकारा पाए हुए लोग है मंडली के लोग. ती मुक्ती प्राप्त झालेले लोक आहे मंडळीचे लोक. छुटकारा कहाँ पर है? मुक्ती कुठे? प्रभु यीशु मसीह. प्रभु येशू ख्रिस्तामध्ये. एफिसियों का पत्री उसका पहला अध्याय का 5 से 7 तक हमने पढ़ा. आणि इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 5 ते 7 वचन. और अपनी इच्छा के बड़े अभिप्राय के अनुसार हाँ। हमें अपने लिए पहले से ठहराया हाँ। कि यीशु मसीह के द्वारा हम उसके नए पाले पुत्र हो, कि उसके उस अनुग्रह की महिमा की स्तुति हो जिसे उसने हमें उस प्रिय में से दिया. हमको उसने उसके लहू के द्वारा छुटकारा अर्थात अपराधों की क्षमा उसके उस अनुग्रह के धन के अनुसार मिला है. वाह, उसके उस अनुग्रह की धन की अनुसार हमें छुटकारा मिला. आणि त्याच्या त्या कृपेच्या धनाच्या अनुसार आपल्याला मुक्ती मिळाली. सरोवर, प्रभु का धन के अनुसार हमें छुटकारा मिला बोलेगा तो उसको आप क्या समझता है? आणि प्रभूच्या धनाच्या अनुसार आपल्याला मुक्ती मिळाली म्हणजे तुम्ही काय विचार करता प्रियांनो? हमें मिला हुआ छुटकारा का महत्व आप जानते हैं? आणि आपल्याला मिळालेल्या मुक्तीचं महत्व तुम्हाला समजतं का? हमारा छुटकारा प्रभु यीशु मसीह. आपली मुक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. उसने हमारा छुटकारा का दाम चुकाया. आणि त्याने आपल्या मुक्तीचं मोल दिलं हमेशा का छुटकारा मिला. आणि निरंतरची मुक्ती मिळाली. जब कोलोसियों का पत्री उसका पहला अध्याय का 14 वचन. कलसीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 14 वचन. उसने हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है. जिसमें मतलब मसीह में हमें छुटकारा आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला मुक्ती और पापों की क्षमा प्राप्त होती आणि पापांची क्षमा प्राप्त होते. सिर्फ यीशु मसीह में. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. वो पाप क्षमा पाने के लिए कितनी लोग कितनी जगह पर भागता है प्रिय. आणि पाप क्षमा प्राप्त करण्याकरता कितीतरी लोक कितीतरी ठिकाणी जातात. लेकिन प्रभु ने हमें मुफ्त में दिया. आणि प्रभूने आपल्याला ते फुकट दिलं. ये सच्चाई विश्वास करने के लिए कृपा दिया. आणि हे सत्य विश्वास करण्याकरता कृपा केली. अपन कितना धनी लोग हैं. आपण किती धन्य लोक आहोत. एक चेतावनी में यहाँ पर बताना चाहूंगा. आणि एक चेतावणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आप कभी भी वापस गुलामी का जुआ के नीचे नहीं जाना. आणि पुन्हा त्या गुलामगिरीच्या
जूच्या खाली जाऊ नका. प्रभु ने हमें आजादी दिया है, प्रभूने आपल्याला स्वातंत्र्य दिले, प्रभु ने हमें मुक्ति दिया है, प्रभूने आपल्याला मुक्ती दिली प्रभु आहे, ने हमें छुटकारा दिया है. प्रभूने आपल्याला मुक्ती दिलेली आहे. जैसा अभी हम लोग, मैंने कई बार आपको बताया, आणि पुष्कळ वेळा मी सांगितलं. एक बार एक अच्छा मिशनरी एक गुलाम बाजार में गया. आणि एकदा एक मिशनरी त्या गुलामगिरीच्या बाजारामध्ये गेला वहां पर एक हमारा जवान लड़का खड़ा था. आणि त्या ठिकाणी एक तरुण मुलगा होता उसको उसके ऊपर तरस आया. आणि त्या मिशनरीला त्या मुलावर कळवळा आला हाँ, उसने पूछा इसका दाम कितना है. आणि मग विचारलं की याची किंमत काय. उसने वो मानो एक ज्यादा दाम बताया, आणि त्याने खूप जास्त किंमत सांगितली क्योंकि कोई इतना आसानी से ना ले. की जेणेकरून कोणी सहजरित्या नाही घेऊ शकणार. जब उसका मानो नॉर्मल रीति में $20 मिलना चाहिए, आणि साधारण रीतीने $20 मिळायला पाहिजे उसने $200 बोला. आणि त्याने $200 म्हटलंय. तभी भी वो मिशनरी ने उसको खरीदा. आणि तरी त्या मिशनरीने त्याला विकत और घेतलं. आपको मालूम है गुलाम व्यक्ति का हमेशा एक डर रहता है, आणि जो गुलाम आहे त्याची नेहमी एक भीती राहते. नया स्वामी अगर हमारा कट्टर रहेगा तो ज्यादा तकलीफ रहेगा. आणि जो नवा स्वामी जो आहे तो जर कठीण असेल तर खूप जास्त त्रास राहील. आगे का दिन बहुत कठिन हो जाएगा. आणि मग पुढचे ते दिवस आहे ते खूप कठीण होतील. परंतु ये स्वामी आणि हा जो स्वामी आहे, ये जवान को गुलाम बाजार से बाहर लाने के बाद बोलता है, आणि या गुलामीच्या बाजारातून बाहेर आल्यावर तो असं म्हणतो, बहुत प्यार से बोलता है, खूप प्रेमाने म्हणतो, मेरे प्यारा बेटे. आणि माझ्या प्रिय मुला. कभी सुना ही नहीं, आणि त्याने कधी असा आवाजच नाही कोई ऐकला. आवाज बेटे करके बोल. आणि कुणी आपल्याला मुलगा म्हणून म्हणणं, और वो बोलता है, तो असं म्हणतो, आज से तू आजाद है, आणि आजपासून तू स्वतंत्र आहे, आज से तू आजाद है. आजपासून तू स्वतंत्र आहे. Praise the Lord. अरे उसको लगता है कि क्या मैं स्वप्न देख रहा है, आणि मग त्याला असं वाटतं मी काय स्वप्न पाहत आहे का. ये जिंदगी में कभी सोच नहीं सकता, आणि तो आयुष्यामध्ये कधी असा विचार करू शकत ये नाही. गुलामी से मैं बाहर आ सकता है करके कभी सोच नहीं सकता. आणि या गुलामगिरीतून मी बाहेर येऊ शकतो असा विचार नाही करू शकत. वो जवान क्या बोलता है, आणि मग त्या वेळेला तो तरुण काय म्हणतो, सर सर प्लीज मैं आपका गुलाम होकर के हमेशा जीना चाहता हूँ. आणि नेहमी तुमचा गुलाम होऊन माझी जगायची इच्छा आहे. Praise the Lord. आप सोचिए प्रिय, आणि विचार करा प्रेम. अभी गुलाम होकर के उसकी सेवा करेगा तो हर एक सेवा कैसे करेगा, प्यार में करेगा. आणि गुलाम होऊन जर त्याने त्याची सेवा केली तर प्रत्येक सेवा कशी करेल, खूप प्रेमाने करेल. Praise the Lord. प्रिय, प्रभु ने हमें आजाद किया. प्रेम प्रभूने आपल्याला स्वातंत्र्य प्रभु केलं. ने बोला आज से तू आजाद. आणि प्रभूने सांगितलं आजपासून तू स्वतंत्र. लेकिन हमें क्या बोलना, आणि आपण काय म्हणायचं, क्योंकि किसी ना किसी का गुलाम बन करके दुनिया में रहना जरूरी बात है. आणि कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा गुलाम होऊन राहणं गरजेचं आहे. अगर हम इस प्रभु को छोड़ करके हम आजादी बोल करके जाएगा तो शैतान वापस जल्दी हमें गुलाम बनाएगा. आणि मग आपण जर अशा प्रकारे स्वातंत्र्य आहे असं म्हणून जर जाऊ तर मग सैतान काय करेल, लगेच आपल्याला त्याचा गुलाम बनेल. क्योंकि सारा दुनिया का सारे लोग दो स्वामी के नीचे गुलाम है, एक ही प्रभु का गुलाम, नहीं तो पाप का गुलाम. आणि जगामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो दोन स्वाम्याचा गुलाम आहे, एक तर प्रभूचा गुलाम नाही तर सैतानाचा गुलाम. इसलिए आजादी बोल दिया तो भी. आणि स्वातंत्र्य म्हटलं तरी गलातियों 5:1 एक चेतावनी है. गलातीकाराचं पत्र 5 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये एक चेतावणी आहे. मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है, देखा, मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है. अतः इसी में स्थिर रहो. हाँ, किसी पे स्थिर रहना. आणि कशामध्ये स्थिर राहायचे, ये स्वतंत्रता में स्थिर रहना है तो हमेशा मसीह में बना रहना चाहिए. आणि या स्वातंत्र्यामध्ये जर स्थिर राहायचं तर नेहमी आपल्याला ख्रिस्तामध्ये राहायचंय. वापस दासत्व के जुए में फिर न जुए. हाँ, वापस अपनी इच्छा में अपनी अभिलाषा में जाकर के शैतान का गुलाम वापस ना बनो. आणि मग पुन्हा आपल्या अभिलाषामध्ये जाऊन सैतानाचे गुलाम होऊ नका. प्रियोम, कितने लोग कर पाएंगे, आणि प्रेरणो किती लोक म्हणू शकतील, प्रभु में तेरा गुलाम है. आणि प्रभू मी तुझा गुलाम आपको आहे. मालूम है इसका एक सुंदर छाया निर्गमन 21 अध्याय का 3 से 5 तक का वचनों में पढ़ता है. निर्गमन 21 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये आपण पाहतो. वो गुलाम स्वामी को बोलता है, आणि तो गुलाम स्वामीला असं म्हणतो, स्वामी हमेशा मैं तेरा गुलाम है. आणि स्वामी मी नेहमी तुझा गुलाम राहील. आप पढ़ लो, जल्दी पढ़ लो. यदि वह अकेला आया हो तो अकेला ही चला जाए, और यदि पत्नी सहित आया हो तो उसके साथ उसकी पत्नी भी चली जाए. यदि उसके स्वामी ने उसको पत्नी दी हो और उससे उसको बेटे और बेटियां उत्पन्न हुई हो तो उसकी पत्नी और बालक उस स्वामी के ही रहे और वह अकेला चला जाए. परंतु यदि वह दास दृढ़ता से कहे, मैं अपने स्वामी और अपनी पत्नी और बालकों से प्रेम रखता हूँ, इसलिए मैं स्वतंत्र होकर नहीं जाऊंगा, तो उसका स्वामी उसको परमेश्वर के पास ले चले, फिर
हाँ प्रियो, हमारे ये बात को जानना है कि मतलब प्रभु ने हमें दिया हुआ ये सारी आशीष की पात्र हम नहीं है, लेकिन हम प्रभु के गुलाम बनता है तो ये सारे बात तो प्रभु के लिए समझ करके प्रभु का गुलाम बनकर जीने के लिए एक सच्चा समर्पण वो व्यक्ति में लेना चाहिए. आणि प्रियानो, आपल्याला जे मुक्ती मिळालेली आहे त्याच्याकरता निश्चितच आपण योग्य नाहीये, पण आपल्याला ही प्रभूने दिलेली मुक्ती आहे. म्हणूनच आपण काय करायचंय की आपण संपूर्णरित्या समर्पण करून प्रभूचे गुलाम होऊन जीवन जगायचंय. Praise the Lord. Praise the Lord. अभी वो बोलता है आता तो असं म्हणतो, प्रभु मैं मंडली से प्यार करता हूँ, आणि प्रभू मी मंडळीवर प्रेम करतो, प्रभु मैं तुझसे प्यार करता हूँ, आणि प्रभू मी तुझ्यावर प्रेम इसे अभी करतो, तेरा ही सेवा करते रहेगा. आणि म्हणून मी तुझी सेवा करत कितना राहील. अनमोल बात है. आणि किती अनमोल गोष्ट ये आहे. कोई दबाव भी नहीं, आणि कुठल्या दबावामध्ये ये नाही. प्रभु के प्रेम में विवेश होकर के है. आणि प्रभूच्या प्रेमामध्ये विवश होऊन आहे. इसलिए प्रियो, जब उदार पाए हुआ लोग हैं, आणि म्हणून प्रियांनो, तारण प्राप्त झालेले जब लोक तक हमें शरीर में रहेगा. आणि जोपर्यंत आपण शरीरामध्ये राहू. एक और आखिरी में मैं पढ़ करके मैं समाप्त करना चाहूंगा. आणि शेवटी अजून एक वचन सांगून या ठिकाणी मी वही थांबेल. पहला कुरिन्थी 6:20 होते हैं. पहिले करंदीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं 20 वचन. क्योंकि दान देकर मोल लिए गए हो, हाँ. इसलिए अपनी देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो. प्रियो, जब तक हम शरीर में रहता है प्रियांनो, जोपर्यंत आपण या शरीरामध्ये राहतो सिर्फ प्रभु का महिमा करना पड़ता आणि फक्त प्रभूचा गौरव करा. है. हर एक बातों में मेरे जीवन से मैं प्रभु का महिमा करूंगा, ऐसे एक निर्णय चाहिए. आणि प्रत्येक गोष्टीच्या द्वारे मी माझ्या प्रभूचा गौरव करेल, अशा प्रकारचा एक निर्णय असला पाहिजे. Praise the Lord. हमें छुटकारा मिला, आपल्याला ही मुक्ती मिळाली हमें मिला हुआ छुटकारा के लिए प्रभु ने हमारे लिए बड़ा दाम चुकाया. आणि आपल्याला मिळालेल्या मुक्तीसाठी प्रभूने खूप मोठं मूल्य दिलं. वो स्वयं हमारे समान ये दुनिया में आया आणि तो स्वतः आपल्याप्रमाणे होऊन आपल्या करता या जगामध्ये आला और हमारा पाप की सजा अपने ऊपर लिया. आणि आपल्या पापांची शिक्षा त्याने आपल्या हमारे लिए अपने पवित्र लहू बहाया, आपल्या करता त्याने आपला पवित्र रक्त हमें सांडवलं अपना खून देकर खरीदा आणि त्याने आपलं रक्त देऊन आपल्याला विकत और घेतलं. हमारे में आकर के रहना चाहता है. आणि तो आपल्यामध्ये येऊन राहू इच्छितो. यो मसीह जीवन कितना धन्य जीवन है. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन किती धन्य जीवन, उधार पाया हुआ जीवन कितना धन्य जीवन है, दान प्राप्त झालेलं जीवन किती धन्य जीवन आहे. क्योंकि हमेशा प्रभु हमारे साथ रहते हैं. कारण नेहमी प्रभू आपल्या सोबत राहतो. इस छुटकारा का मूल्य या महत्व को जानना पड़ेगा. आणि या मुक्तीचं महत्व तुम्ही जाणून घ्या. एक उधार पाया हुआ व्यक्ति, एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती, छुटकारा पाया हुआ व्यक्ति, एक मुक्ती प्राप्त झालेला ये व्यक्ती, छुटकारे का गौरव हमें जानना चाहिए. आणि या मुक्तीचं गांभीर्य आपण समजायला पाहिजे. प्रभु वचनों के द्वारा आप सबको आशीष. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद द्या. प्रभु को महिमा मिले. प्रभूचा गौरव असो. आमीन. आमेन.